उलट मला आपल्या या माध्यमातून मला हे सांगायचंय की कास्टिंग काउच किंवा आपल्याकडे वन नाईट स्टँड म्हणतात किंवा असं म्हटलं जातं की तुला रोल मिळवायचा आणि हे बदनामी आहे. बदनामी आहे. मला असं वाटतं की या बाबतीत थोडं पालकांनी आपल्या मुलांच्या बाजूने असलं पाहिजे. जेव्हा आता पूर्वी मुंबईतले सगळे काम करणारे होते, आता मुंबईच्या बाहेर न येतात तेव्हा ते एकटे येतात, फ्रेंड्स बरोबर राहतात, पीजीज म्हणून राहतात, काही असतं स्वतःचं घर नसतं, नातेवाईकांकडे राहतात, घरच्यांशी भांडून येतात अनेक वेळेला आणि मग ना ते खूप सॉफ्ट टार्गेट होतात सगळ्यांचे, ती मुलं त्या मुली काही जे असेल ते. एखाद्या व्यक्तीला जर कळलं ना की ही व्यक्ती एकटी आहे आणि दुःखात आहे तर ते सोपं सावज असतं. आपण ट्रेनमध्ये जातो, जेंट्स डब्यात चढतो काही वेळेला किंवा बसमध्ये असतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण सगळेच वापरतो. आपण लहान असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचो तेव्हा प्रत्येक स्त्रीने आयुष्यात तो धक्का, तो टच हा फेस केलाच असतो. किती स्त्रिया रिटॅलिएट करतात, किती स्त्रिया उलटून मारतात, किती अर्धा तर घाबरून जातात. ह्याचं ट्रेनिंग आहे का आपल्याकडे? आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचं ट्रेनिंग आहे, 100% आहे, शाळांमध्ये दिलं जातं, गुड टच बॅड टच सगळं शिकवलं जातं. पण हे खरं झालं की त्याच्यानंतर आपण काय ओरडाआरडा करायचं सगळं मान्य आहे, पण त्या क्षणाला आपण मानसिकरित्या ते करू शकतो का? ते मानसिक बळ आहे का तुमच्याकडे? नाही. ह्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे असं मला कायम वाटतं. हे थोडंसं आपण सगळ्यांनीच शिकलं पाहिजे, पुरुषांनी सुद्धा, की ती स्त्री आली आहे म्हणजे ती काय आपल्यासाठी नाहीये, ती तिचं आयुष्य जगते. आणि स्त्रीनी सुद्धा समाजात वावरताना थोडे जर नियम पाळले तर तिच्यावर होणारा अत्याचार, हे वाक्य कदाचित खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण माझं एकच म्हणणं आहे की स्त्रीनी पण स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण तिला जर अभिमानाने जगायचं असेल तर थोडेसे नियम, मी हे नाही म्हणते, बंधन नाही म्हणते, मी स्वैराचार आणि स्वातंत्र्यामधली जशी रेष आहे तशीच. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन शो मध्ये स्वागत करते. चांद तू नभातला बावरा चक्करो मी, हे गाणं तुम्ही सगळ्यांनी आवडलं आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि अजूनही ते आहे गाणं. आणि त्यातली चांद आता आपल्या सोबत आहे. हाय ताई, कशी आहेस? मस्त, मजेत, खूप सुंदर दिसते. जो रेड रंग तुझ्यावरती चढलाय ना, खूप छान वाटते तुझ्याशी गप्पा मारताना. सध्या आता काय सुरू आहे तुझ्या लाईफ मध्ये? लाईफमध्ये खूप इंटरेस्टिंग सुरू आहे काय 2-1.5 वर्ष झाली मी स्वतःचा पॉडकास्ट चॅनल सुरू केला युट्यूबवरचा. आणि आता मला छान वाटतं सांगायला की मी पण तुमच्याप्रमाणे लढतीये सबस्क्रायबर मिळवण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, ही वाक्य आता मलाही पाठ झाली आहेत. तर आता झाले 41,000 सबस्क्रायबर झालेत आणि मला आनंद आहे की सगळे ऑर्गॅनिक आहेत. म्हणजे आपण कोणालाही पेड काही न करता जी माझे फॅन्स आहेत किंवा ज्यांना ऐकायला चांगलं आवडतं ते कनेक्ट झालेले आहेत. ते चालू आहे. व्हिडिओ जार नावाचं एक ॲप आहे, त्या ॲपसाठी मी क्राईम शो करते. सो तो होस्ट करते मी क्राईम शो. सो त्याचे पण 3-4 एपिसोड आता अपलोड झालेत. आणि प्लस नाटक मर्डरवाले कुलकर्णी चालूच आहे, त्यामुळे सगळं छान छान चालू आहे. हे सगळं ऍक्च्युली छान छान सुरू राहिलंच पाहिजे. मला सांगायला खूप आवडेल की ऍक्च्युली मी असं इंट्रोडक्शन देणार होती की जी दुसऱ्यांच्या मनातल्या गोष्टी ऐकते किंवा जिला जास्त आवड आहे दुसऱ्यांसोबत गप्पा मारायला, तिच्याशी आज मी गप्पा मारणार आहे. थँक्यू सो मच. ऍक्च्युली द्यायचं होतं पण अचानक येत आहे, अरे हे गाणं तुम्हाला फोन केला तेव्हा तुला स्ट्राईक झालं असणार 100%. हो, आणि ते असं असतं ना की ते आता गाणं इतकं फेमस झालंय. ऍक्च्युली तेव्हा नव्हतं, आली तेव्हा लोकांना कळलं, पण त्याच्यानंतर आता ते रील्स मधनं रोज कोणीतरी मला टॅग करत असतं. मध्ये वैभव तत्ववादीनी पण त्याच्यावर डान्स केला. सो ते इतकं व्हायरल झालं की आता मी, अजित परब, आम्ही सुमित, आम्ही कधी असं भेटलो की आता ते गाणं फेमस झालंय. कधी कुठलं गाणं फेमस होईल माहित नसतं, बट इट्स गुड. नाईस. हो, आणि त्याचं ना कपल्स मध्ये खूप जास्त डेडिकेट होतं, त्यामुळे लग्नात तर ते संगीतला खूप डान्स केला जातो. आजकाल तर वेडिंग एंट्री त्यांनीच होतात. चला, चांगलं आहे, गुड, वी आर हॅपी. महिला दिन आहे आज, सो तुला त्या बाबतीत काय बोलायचंय? खरं सांगू, महिला दिन साजरा करणं न करणं असे खूप वाद पण आहेत. काही लोक म्हणतात त्यात साजरं काय करायचंय, काही जणांचं म्हणणं नाही, साजरा केला पाहिजे. मी या मताची आहे की महिला दिन हा अशा स्त्रियांसाठी आपण साजरा केला पाहिजे ज्यांना ह्याचं महत्वच माहिती नाहीये. आज तुम्ही मुंबईत किंवा मोठ्या शहरांमध्ये स्त्रिया बरोबरीने काम करतायत किंवा असं आपल्याला दिसतं, पण अजून असा खूप प्रदेश आहे जिथे स्त्रियांना शिक्षणही पोचलेलं नाहीये, स्त्रिया घराबाहेर पडलेल्या नाहीयेत, त्यांना घरात दुय्यम वागणूक मिळते हा वगैरे तर पुढचाच मुद्दा. त्यांना त्या काय आहेत ह्याचीही जाणीव नसते. खरं तर महिला दिन हा या स्त्रियांसाठी सुरू झाला की त्यांना मतदानाचा हक्क मिळवणं, त्यांना मतदानाचा हक्क देणं किंवा
ड्रायव्हिंग लायसन्स, पूर्वी काही बायका ड्रायव्हिंग लायसन्स, आज आपण ज्या काही बिंदास गाड्या चालवतो त्यासाठी सुद्धा लढा दिलाय काही बायकांनी. शिक्षणाचं तर आहेच, पण ज्यांना बेसिक जगण्यासाठी काय आपण स्त्री म्हणून आपली शक्ती आहे हे माहिती नाहीये, अशा स्त्रियांसाठी खरं तर तो महिला दिन असला पाहिजे. तर तो त्या स्त्रियांपर्यंत पोचला जावा, हे या महिला दिनांनी व्हावं असं मला नेहमी वाटतं. कारण आज तू आणि मी एकमेकींना विश करणं, हॅपी वुमेन्स डे, काय आहे, आपल्याला काही नसतं, सकाळी उठून कामाला जायचंच असतं, आपल्या आयुष्यात वेगळं काही घडत नाही, आणि तो दिन का ठेवलाय हेही कोणाला अजून माहिती नाहीये. तर ते त्या बायकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं ऍक्च्युली. कारण आजही महिला दिन साजरा करावा यावरूनच वाद सुरू आहेत, म्हणजे त्या काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागतं. कारण हे सगळे जे डेज आहेत ना, हे खूप पाश्चात्य संस्कृतीतनं आपल्याकडे आलेले आहेत. आपण सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो आणि सगळं तेवढंच छान आनंदाने एन्जॉय करतो, हे जरी खरं असलं तरी आपण तो दिवस का आहे आणि तो साजरा का करायचा आहे, रोज आपण का नाही स्त्रीला किंवा पुरुषाला, मी समसमानच म्हणते, त्यांना पण एक समान वागणूक आपण एकमेकांना का अजूनही देत नाही, आपण वेगवेगळं का वागतो, हे कधी कधी मला पडणारा प्रश्न आहे. म्हणजे कदाचित हे वादातीत होईल, पण जर बसमध्ये मी आहे, मी पण तितकीच थकली आणि एखादा पुरुष असेल जो थोडासा वयाने जास्त आहे, काका वयाचे असतील, आणि मला ती केवळ माझ्यासाठी बसायची जागा आहे म्हणून मी त्यांना तिकडनं उठवणं, हाही एक बाई म्हणून चुकीची गोष्ट आहे. हा, एखादी प्रेग्नंट बाई आहे, एखादा अपंग आहे, मग तो पुरुष असो स्त्री असो, एखादा वृद्ध आहे, तो स्त्री असो पुरुष असो, त्याला आपण एक माणूस म्हणून उठून बसायला दिलं पाहिजे. ही छोटी गोष्ट आहे. खूप बायका म्हणतात हो घरी बायका जाऊन स्वयंपाक करतात किंवा काय, हे जरी खरं असलं तरी एखादा म्हातारा नसेल पण आपल्याला कळतंय की हा थकलाय, आपल्याला चेहऱ्यावरनं दिसतं, तर आपण त्या माणसाला बसायला दिलं तर तो स्त्री एका पुरुषाच्या पलीकडे जाऊन पण आपण ते साजरं केलं पाहिजे की माणूस दिवस व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि महिला दिन साजरा करायचा आहे तर त्या महिलांसाठी करूया ज्या महिला खूप पीडित आहेत. आपल्या देशामध्ये आजही रेप विक्टिम्स खूप आहेत, आपल्या देशात ऍसिड विक्टिम्स खूप आहेत. मग त्यांना काय महिला दिनाची किंमत नाहीये का? तर त्यांना तो दिवस त्यांच्यासाठी असावा असं मला वाटतं, ज्यांनी काहीतरी महिला असण्याची शिक्षा भोगले दुर्दैवांनी, त्यांना तो दिवस डेडिकेट केला पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली मलाही पडतं. तू रेप विक्टिमवर आलीस म्हणून मी विचारते की हे लाजिरवाणास्पद नाही आहे का की एका महिलेवरती रेप झालाय, ती कंप्लेंट करते, पण स्टील ना आपलं जसं न्यायालय किंवा कुठलेही पोलीस तिला विचारतात भाई तुला कधी झालं, म्हणजे तिला न्याय द्यायच्या ऐवजी तो समोरचाच लढतोय की बाबा मी सेफ आहे, तो सेफ होऊन साईडला होतो. आता बरेचशा गोष्टी झालेल्या, इव्हन डॉक्टर्स आय गेस साऊथ मध्ये झालेली ना ती गोष्ट की युपी मध्ये, आय डोंट नो, आता आठवत नाही मला, बरेच वर्ष झालं आय गेस या गोष्टीला. तिकडे ते झालं, ती केस गेली, निघूनच गेली केस, आणि आजही फक्त RIP आणि कॅन्डल्स घेऊन बाहेर फिरतायत. आणि तो जो कोण होता मेन ज्यांनी केलं तो सेफ साईड होऊन साईडला झाला. नाही, ह्याला कारण थोडंसं आपली सिस्टीम तर आहेच आणि आपला समाजही आहे. कारण आपल्या समाजामध्ये रेप विक्टिमकडे पुन्हा तिच्यातच दोष शोधला जातो की तिच्यातच काहीतरी असेल, तिनेच काहीतरी केलं असेल, तिच्यामुळे झालं असेल. मग ती निर्भया असू देत, नाही तर ती एक देवळात छोट्या मुलीवर अत्याचार झाला होता ती असू दे, किंवा आता बदलापूरचं जे प्रकरण झालं. मला असं वाटतं दिवसेंदिवस ना आपण माणूस म्हणून खूप अधपतन होतंय आपलं विचाराने, आचाराने. म्हणजे जेवढं विज्ञान प्रगती करतंय, आपण अजून गोष्टी एक्सप्लोर करतोय, त्या मनाने माणूस म्हणून आपण खूप खाली होत जातो. म्हणजे ते न इक्वेशन जुळतच नाहीये कुठल्याही अँगलनी. आणि मग अशाने काय होतं की कधीतरी असं वाटतं की एक मध्यंतरी एक सिरियल आली होती, अगले जन्म मोहे बिटिया नकी, म्हणजे असं वाटायला लागलंय. बच्चन साहेबांची कविता पण आहे त्याच्यावर की मला मुलगी म्हणून नकोय पुढचा जन्म. तर हे खूप विचित्र आहे. आणि आजही म्हणजे खरं तर आपण जर एवढं वाचन वाढलंय लोकांची समज वाढली आहे, लोकांना एका क्लिकवर अनेक गोष्टी वाचायला, पाहायला, बघायला मिळत आहेत, तर एकीकडे हे होत असताना माणूस म्हणून आपलं असं अधपतन का होत असेल, आपण हे नाही होऊ दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात काही असं चुकीचं घडत असेल तर आपण त्यासाठी काहीतरी कष्ट घेतले पाहिजेत की असं घडतंय, असं दिसतंय की एखादा व्यक्ती, एखादा बिल्डिंगमध्ये येणारा वॉचमॅन असेल, एखादा बिल्डिंगमध्ये येणारा एखादी व्यक्ती आहे कोणी, आपल्याला जरा जरी वाटलं की ही संशयास्पद आहे तर आपण केवळ आपल्याशी ती व्यक्ती नीट वागते म्हणून नाही, तर त्या व्यक्तीचा एक सारासार विचार करून सोसायटीत पण सांगितलं पाहिजे की नाही मला बरं वाटत आहे, जरा जस्ट चेक करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत असं वाटतं आपल्याला ह्यानी काय होणार आहे, पण कुठेतरी तर आपल्याला, किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय, पुण्यात घडलेली घटना होती, एका मुलीला तो मारत होता तर लोक व्हिडिओ काढत होते.
बरं त्याच्या हातात चाकू होता, बंदूक नाही. म्हणजे बंदूक असेल तर कशी फैरी झाडली जाऊ शकते आणि कोणीही मरू शकतो. चाकू आहे तर आजूबाजूचे 5 पुरुष येऊन 5 बायका येऊन त्या माणसाला धरू शकतात. जे पुण्यातच घडलं वर्ष 1.5 वर्षापूर्वी. एका वर्गात IAS ऑफिसर, IAS ट्रेनिंग घेणाऱ्या वर्ग त्यातली मुलं मुली होते. त्या मुलीने मुलाला नाही म्हटलं आणि तो मुलगा चाकू घेऊन तिला भर सदाशिव कुठल्या नारायणपेठेत मारत सुटला. आणि तो मारायला आल्यावर वर्गातल्या एका मुलाला कळलं की अरे हा तो आहे जो ज्याला ही नाही म्हणाली आहे. तर त्यांनी सावधान म्हणजे ते सगळं बाळगून त्यांनी पटकन तिला, तो स्मार्ट वागला आणि त्यांनी त्याला मुलाला पकडलं आणि तिला मारू दिलं नाही. सो अशी मुलं आहेत आपल्या आजूबाजूला. तर अशा मुलांना त्याचं शिक्षण देण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्या मुलांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी करणं काहीतरी आपल्याला गरजेचं आहे की हे जास्त महत्वाचं आहे ना की ते शूट करून नंतर प्रूफ म्हणून दाखवणं किंवा पोलिसांना बघा. त्याच्यावर तुम्ही करायला हवं. आपल्या आजूबाजूला काही घडत असेल तर हे आपल्या बाबतीत नाहीये ना म्हणून निघून जाणं हेही चुकीचं आहे. सो हा थोडा बदल व्हायला हवा. एक महिला काय पुरुष कोणाच्याही अँगलनी मला असं वाटतं. आणि ऍक्च्युली कसं झालंय माहिती, आधी ना ते आपल्या राज्याच्या बाहेर व्हायचं, त्याच्यामुळे आपण तेवढे सक्षम किंवा तेवढे अलर्ट नव्हतो. बरोबर. आणि आता गेल्या आय गेस 1-1.5 वर्षामध्ये ना आपल्या आजूबाजूला खूप घडायला लागलं. आणि त्याची म्हणून म्हटलं आपल्यालाच ती काळजी घेतली पाहिजे. आपणच आपल्या मुला मुलींना शिकवलं पाहिजे की हे चुकीचं आहे किंवा असं आपल्या आजूबाजूला घडतंय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलांकडे, आपल्या मुलींकडे, सगळ्यांकडे की ते ज्या वातावरणात वाढतायत त्या वातावरणात ते तितकं सेफ आहे का. आपण म्हणतो मुंबई काय महाराष्ट्र सेफ आहे रात्री अपरात्री प्रवास करण्यासाठी वगैरे. ते करताना आपणही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण सर्वस्वी त्या गोष्टीवर अवलंबून नाही राहू शकत. म्हणजे पेपर स्प्रे असेल किंवा आपणही स्वतः नीट वागणं किंवा आता पुन्हा काही लोक आहेत असं म्हटली म्हणजे तू नीट वागली नाहीस तर म्हणजे काय तुझ्या कोणाही स्त्रीवर अत्याचार होण्याचा अधिकार समोरच्या माणसाला मिळतो का. पण नाही ना, समोरचा माणूस काय विचारांनी येतोय हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे आपण तसं वागू शकत नाही. आपल्या समाजात आजही स्त्रीची किंमत तिच्या वागण्या बोलण्यावरनं, तिच्या कपड्यावरनं, तिच्या राहणीमानावरनं केली जाते. हे दुर्दैव आहे पण ते आहे. त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि ती मेंटॅलिटी बदलायला किती काळ लागेल खरंच माहिती नाही. त्यामुळे आपल्याला ते थोडंसं आपल्यापुरतं करून घेऊन आपण सुरक्षित वातावरणात आहोत ना मग आपण आपल्याला हवं ते करू शकतो. माझी गाडी आहे, मी माझ्या गाडीतनं जाते येते, मग आय डोंट केअर. पण मी जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतेय तर बाबा ते करताना त्याचे जे नियम आहेत ते आपण पाळले तर त्या बाईच्या बाबतीत वाईट घटना घडणार नाही का किंवा घडेल का ह्याचं आपण काहीच सांगू शकत नाही. पण ऍटलिस्ट आपण स्वतःला एक प्लसमध्ये असू की मी 4 लोकांमध्ये आहे तर आय नो मी कसं वागलं पाहिजे. हे थोडंसं आपण सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. पुरुषांनी सुद्धा की ती स्त्री आली आहे म्हणजे ती काय आपल्यासाठी नाहीये, ती तिचं आयुष्य जगते. आणि स्त्रीनी सुद्धा एक समाजात वावरताना थोडे जर नियम पाळले तर तिच्यावर होणारा अत्याचार, हे वाक्य कदाचित खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल पण माझं एकच म्हणणं आहे की स्त्रीनी पण स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण तिला जर अभिमानाने जगायचं असेल तर थोडेसे नियम, मी हे नाही म्हणते बंधन नाही म्हणते, मी स्वैराचार आणि स्वातंत्र्यामधली जशी रेष आहे तशीच बंधन आणि नियम ह्याच्यामधली पण एक रेष आहे. तिच्यावर बंधन म्हणून नाही, स्वतःच्या सेफ्टी आहे. मग तू शिक ना, मग तू तसं कराटे शिक, तू काहीतरी सेल्फ डिफेन्स जोरदार शिक आणि मग तुला जे करायचं ते कर. मग तू 4 पुरुषांना धरू शकशील, अटॅक करू शकशील. किंवा अशी परिस्थिती एखाद्या स्त्रीवर आली तर तिने त्या क्षणाला काय विचार केला पाहिजे याचं ट्रेनिंग तरी कुठे मिळतं. त्याचं ट्रेनिंग कुठे आपल्याकडे. आपल्याला विचार त्या पॉइंटला असं होतं ना काहीही सुचत नाही. साधी गोष्ट सांगते ना मी तुला. आपण ट्रेनमध्ये जातो, जेंट्स डब्यात चढतो काही वेळेला किंवा बसमध्ये असतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण सगळेच वापरतो. आपण लहान असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचो तेव्हा प्रत्येक स्त्रीनी आयुष्यात तो धक्का, तो टच हा फेस केलाच असतो. किती स्त्रिया रिटॅलिएट करतात, किती स्त्रिया उलटून मारतात, किती अर्ध्या तर घाबरून जातात. ह्याचं ट्रेनिंग आहे का आपल्याकडे. आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचं ट्रेनिंग आहे, 100% आहे. शाळांमध्ये दिलं जातं. गुड टच, बॅड टच सगळं शिकवलं जातं. पण हे खरं झालं की त्याच्यानंतर आपण काय ओरडाआरडा करायचं सगळं मान्य आहे. पण त्या क्षणाला आपण मानसिकरित्या ते करू शकतो का. ते मानसिक बळ आहे का तुमच्याकडे. नाही, ह्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे असं मला कायम वाटतं. मला ऍक्च्युली तुझे विचार खूप आवडले जाते. ह्या पॉइंटला असं वाटलं नव्हतं कुठल्या ऍक्टर सोबत असं डिस्कशन होईल. मला असं खूप वाटतं की ते बळ म्हणजे आपण आपल्या मुलांना सांगतो की जसं सत्यमेव जयतेमध्ये आमिर खानने तो लहान मुलांवर सेक्शुअल एज्युकेशनवर एपिसोड केला होता की ओरडायचा आरडा करायचा. हे पण हे करण्यासाठी पण ना एक आपल्यामध्ये आंतरिक ताकद लागते. ती लहान मुलांमध्ये एक वेळ असून जाईल. चल, ती लहान मुलं असतात, ती इनोसंट असतात. मोठ्या मुलींनी ताकद आहे का ती करण्याची, रिटॅलिएट करण्याची. माझा एक किस्सा आहे. मी आधी एका सिरियलला होते आणि माहिती ना सिरियलचं शेड्यूल कसं आहे. तर आम्ही असं लेट सुटायचो. मी एकटी असायचे. ठाण्यावरून विचार करा, ठाणे जिथे गर्दी असते तिकडे मी ब्रिजवर चढली
आणि एक माणूस आला आणि सटकन इथून काहीतरी बोलून गेला आणि मला कळलं नाही काय बोलला ते, आणि मी अशी मागे वळते, तो माणूस गायब. पण मला त्या पॉइंटला कळलं नाही करायचं काय. करेक्ट. आणि ताकद म्हणजे मी सांगते ना, मी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये खूप वेळा प्रवास केलाय. कॉलेजमध्ये वगैरे असताना धक्का मारतात पुरुष किंवा काय, त्यांची त्यातनं त्यांना काय आनंद मिळतो देव जाणे. पण त्या क्षणाला म्हणजे आता असं वाटतं, त्या क्षणाला मी असते ना, आताची मी ज्या माणसाचा हात धरला असं त्याला मारलं असतं. मी मारलं एकाला, नाही असं नाही, मी व्यवस्थित 2-3 जणांना खूप मारलंय. मला माहितीये ती माझ्या ताकद आली, पण ती त्या क्षणात प्रत्येकी ताकद येते का ती रिटॅलिएट करण्याची, किंवा मग किंवा दुर्दैवाने तिच्या आयुष्यात जर काही घडलं त्या स्त्रीच्या, तर समाजासमोर उभं राहण्याची ताकद येते का. आजही निर्भयाचं खरं नाव खूप लोकांना माहिती नाही आणि तिची आयडेंटिटी सुद्धा लपवून ठेवली का, त्याच्यामुळे घरच्यांना त्रास होऊ नये. हा आपला समाज आहे दुर्दैवाने, की त्या मुलीच्या घरच्यांना त्रास होऊ नये, पण त्या मुलांच्या घरच्यांचं काय, आरामात ते जगतात. त्यातल्या तिघांना तर दोघांना फाशी झाली, एक आय थिंक सो एकाने आत्महत्या केली जेलमध्ये, एक मायनर होता तो आता सुटलेला आहे ऑलरेडी. बट माझं तेच म्हणणं आहे, तो त्याची खरं तर ओळख जगात सांगायला पाहिजे ना, त्याला सामाजिक शिक्षा व्हायला पाहिजे. न्यायालयीन झालीये पण सामाजिक, त्याला आता पुन्हा वाद हाच आहे की त्याला जी शिक्षा झाली ती घरच्यांनी का भोगावी, घरच्यांनी का हे शिकवलं असणार आहे का. आताच एक व्हिडिओ बघितला का, याच्यामध्ये त्या मुलाने रेप केला, तर त्याच्या वडिलांकडे मीडिया जाऊन पोहोचली आणि ते वडील रडत होते ऑन मीडिया की आम्हाला लोक जगून देत नाही, आमचं घर जाळलं, आमचं, त्यांची झोपडी होती ग, असं पण नाही की चांगलं असं प्रॉपर मकान टाईप होतं, ते घर जाळलं, घरातल्या वस्तू जाळल्या. मग ते मीडियाने जाऊन ते कव्हर केलं की काय तुमचं म्हणणं काय. ते वडील काय म्हणाले, मला अंगावर काटायचं सांगताना, माझ्या मुलाला मारा, त्याने हे खूप घाणेरडी गोष्ट केली आहे, मला त्याचं वडील समजण्यासाठी मला वाईट वाटते की तो माझ्या बायकोच्या पोटी जन्माला आला. तेच सांगते ना, म्हणजे आई वडिलांना पण ही शिक्षा आहेच ना, ही समाजाने दिलेली शिक्षा आहे. न्यायात शिक्षा देईल, कोर्टातनं काय होईल माहित नाही, पण आई वडिलांची काय चूक आहे. आई वडील आपल्याकडे ना, हा एक शब्दाचा खूप टॅबू आहे, संस्कार. संस्कार संस्कार एका वयापर्यंत तुम्हाला माणूस म्हणून घडवण्यासाठी महत्वाचे असतात, 100% मान्य आहे आणि ते मला पटतंच. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता मी घरी असल्यानंतर मी उदबत्ती देवासमोर लावते, दिवा लावते, घरात शुभंकरोती म्हणते, हे माझ्या आईबाबांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत, ते आजही माझ्या बरोबर आहेत. पण त्यानंतर मी त्याचा काय माझ्या आयुष्यात उपयोग करून घेते. 7 वाजताची वेळ ती मला का त्या आईबाबांनी शुभंकरोती म्हणायला लावलं, त्या शुभंकरोतींनी मला काय दिलं, किंवा त्या हनुमान स्तोत्रांनी मला काय दिलं, किंवा त्या संस्कारांनी मला काय दिलं. तर शिस्त, आपल्याकडचे जे संस्कार आहेत त्याच्यामधनं एक शिस्त आहे, ती तुम्हाला माणूस म्हणून देते. संस्कार म्हणजे शेवटी काय असतं, जगण्याची पद्धत आहे. प्रत्येक कुटुंबाचे संस्कार वेगळे असतात. एक बेसिक सगळ्यांचे सेम आहेत की खोटं बोलू नका, कोणाला त्रास देऊ नका. हे सगळं का आहे, तुम्हाला माणूस म्हणून घडवण्यासाठीच आहे ना. मग ते संस्कार आपण आपल्या घरच्यांबरोबर घेऊन आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पण शेवटी घडवणं तुमच्या हातात आहे ना. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलंय रोज संध्याकाळी 7 वाजता म्हणायचं, म्हणून मी म्हणतेय, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण मला त्याची किंमत जर कळली असेल की संध्याकाळी 7 वाजता म्हटल्याने मला बरं वाटतं, घरात छान वातावरण येतं, ते का म्हणायचं. तर संध्याकाळी 7ची वेळ ही सायकोलॉजिकली खूप बरेच वेळेला कातर वेळ म्हटली जाते, कारण दिवस मावळलेला असतो, रात्र म्हणावी तशी झालेली नसते. सो ती जी वेळ आहे ती सायकोलॉजिकली खूप लोकांवर इम्पॅक्ट करत असते. काही वेळेला बघ अशी संधी काल होतो, असा वेगळाच प्रकाश दिसतो, संधी प्रकाश, ट्वायलाइट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. संधी प्रकाशात खूप लोकांना असं लो वाटायला लागतं. आणि अशा वेळात 7 वाजता तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावला, एक मानसिक समाधान. त्या काळात लोकांना मानसिक समाधान मिळण्यासाठी काय टीव्ही नव्हता, काही पुस्तकं नाही, पेपर नाही, मी जुनही म्हणते, पेपर रेडिओ एक काय कधी कोणाकडे असेल तर असेल. गावागावांमध्ये संध्याकाळी 7 वाजता अजून पूर्ण दिवे नाही लागलेत, घरात दिवा तर लावायला पाहिजे, नवरा येणार घरी शेतावरनं वगैरे. सो दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळी 7 वाजता जर असं डल व्हायचं, थकलेली असायची माणसं दिवसभराच्या कामाने, तर दिवा लावला, देवाचं म्हटलं, तो घंटानाद झाला की एक आजूबाजूला जाग येते आणि सगळे जरा असे फ्रेश होतात, उदबत्तीच्या वासाने म्हणा. सो त्याच्यामुळे ते सगळं करायचं, हा बेसिक त्याच्या मागचं सायन्स आहे असं मला वाटतं. बाकी वेळेशी कातर वेळ म्हणतात त्याला मराठीमध्ये, आणि ती खूप लो असते. जसं सायकोलॉजीमध्ये पण म्हटलं जातं की भरती ओहोटीप्रमाणे माणसाचे पण बरेच वेळेला जे सायकोलॉजिकली लो हाय लोक असतात त्यांच्यावर भरती ओहोटीचा परिणाम होतो त्यांच्या थॉट प्रोसेसवर बरेच वेळेला, कारण पाण्याने बनलेलं शरीर आहे आणि मग भरती ओहोटी, चंद्र आणि ते सगळं बरंच काय काय त्यांचं म्हणणं आहे.
सो हे सगळं जसं खरं असेल तर हेही तितकंच खरं आहे ना. तर ते संस्कार आहेत माझ्यावर की मला छान वाटतं म्हणून मी ते करते. आणि ती मला मग शिस्त आहे की संध्याकाळी ते पण त्याच्यावर पण एक टाइमपास लोक म्हणतात ना 7च्या आत घरात पूर्वी बायकांना यायला सांगायचे. तर ते तसं म्हणून नाही मी म्हणत, पण मी संध्याकाळी घरी असेल तर मी हे करते. हे माझ्यावर संस्कार आहेत. तर मी घरात नसेनच, मी काम करते तर काय माझ्या आईबाबांनी हे नाही शिकवलं काम सोड आणि ये, नाही, तू असलीच तर घरात हे कर, छान वाटेल तुला. हे मी करता करता मी स्वतःला एक शिस्त लावली. हे माझं व्यक्तिमत्व बनलं. सो संस्कारांनी मला माझं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत केली. कुठल्या आईवडिलांनी शिकवलं असेल आपल्या मुलांना की तुम्ही मुलींचा असा अनादर करा? कुठलेच नाहीत. कुठलेच आईवडील हे शिकवणार नाहीत. तरी हे मुलं बाहेरनं हे शिकतायत. म्हणजे कुठेतरी संस्कारांच्या पलीकडे कुठल्या तरी गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होतोय. तो काय आहे हे मात्र आईवडिलांनी थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हेही तितकंच खरं आहे आज. खरंच आहे. म्हणजे आता संस्कार जसं तू म्हणालीस बाहेर जातात, फ्रेंड सर्कल होतो. आपला मुलगा कितीही छान असला, संस्कारी असला, पण तो बाहेर कोणासोबत आहे तेही मॅटर करतं. त्याच्यावर काय विचार घडतायत, तो काय विचारांचा तयार होतोय, ती व्यक्ती म्हणजे माझा मुलगा काय मुलगी काय विचारांनी बनतायत. आज आपल्या देशात ड्रग्स खूप प्रमाण वाढलंय. तर या गोष्टींकडे पण एक आईवडील म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपला मुलगा किंवा मुलगी चुकीच्या गोष्टी करत नाहीये ना. पुन्हा चूक का बरोबर हा काय जेणे प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण ज्यामुळे त्याच्या शरीराची हानी होत नाहीये ना एवढं बघणं तर तुमच्या हातात आहे. आणि शरीराच्या हानीच्या निमित्ताने तो समाजाला काही त्रास देत नाहीये ना, हेही तितकंच चेक करणं गरजेचं आहे. कारण हे पैसे घरातनं मिळाले नाही तर तो बाहेर चोरी चपाटी करणं म्हणजे पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे तो वळेलच. सो हे काहीच नाही घडलं पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युली तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण हे आता खूप जास्त प्रमाणात होत आहे. आता आपण ह्यावरच आलोच आहोत. तर एक मेंटॅलिटी असते की काहीतरी झालं मुलीसोबत, एक ऑफिसमध्ये मुलीसोबत काहीतरी झालं आणि ती एका पॉईंटला हाय लेवलला आली. ती बोलली तर मला नोकरी सोडायची. ठीक आहे, तिने नोकरी सोडली, घरी आली, तिने कारण सांगितलं. तर घरातले कुठल्या इंटेन्शननी जातात, नको तू नको पोलीस कंप्लेंट करू का, तर ते लोक पैसेवाले आहेत, ते लोक काही करणार. आणि आताचं लॉ आपल्याला सपोर्ट नाही करत आहे आणि आपण गरीब आहोत आणि आपल्यावरच उलटून येणार. ते लोक राजकारणी जाणार, गुंडे प्रवृत्ती लोकांकडे जाणार, मग आपल्यालाच हानी पोहोचवणार आणि आपल्याला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नाही होणार. तुला ह्या बाबतीत काय बोलायचं? कारण आता पोलिसांचं सुद्धा मी आता असं झालं होतं मध्यंतरी की एक मुलगी आहे, ती जास्त व्हायरल नाही झाली गोष्ट, एक असतात ना मीम्स पेजवर येतात गोष्टी. आजकाल मीम्समुळे खूप गोष्टी समजतात. मी त्यात वाचलं होतं की एक माझ्याच वयाची म्हणजे एक 24-25 वर्षाची मुलगी असेल, ती नॉर्मल जॉब करत होती आणि तिथे असंही नाही ती गोष्ट म्हणजे ती जागा अनोळखी आहे. तिच्या पॅरेंट्सच्या एका फ्रेंड थ्रू ती तिकडे गेलेली, म्हणजे ओळखीतूनच गेली होती. सो असंही नाही की नाही गोष्ट लोक अनोळखी आहेत वगैरे. तिथल्या त्या माणसाने आमच्या वडिलांच्या वयाचे, लाईक माझे पप्पा आता असतील 55 वर्षाचे, त्या वयाच्या माणसाने तिच्यावरती खूप घाण प्रकारे हातबीत लावला तिला. आणि नंतर ती जेव्हा बोलली आणि तिला खूप गोष्टी आणायला लावल्या ज्या ती आणू नाही शकत. सो तिचं असं झालं की नाही मला नोकरी नाही करायची आणि तिने जॉब सोडला आणि तिने बोलतात ना असे तोंडावर फेकून जॉब सोडला, तिथून आली. पण त्यावेळी तिला नाही कळालं की काय रिॲक्ट करायचं, मग ती रडत होती. ती बाहेर येऊन रडते आईला सांगितलं, मग आई बोलली घरी ये. मग घरी आली. मग त्याच दिवशी ती लोक त्या ऑफिसमध्ये गेली, तिच्या आईने जाऊन कानाखाली वगैरे वाजवले. ओळखीतला पोलीस आला, शेजारचा पोलीस आला. मग नंतर रात्री कळतं त्या पोलिसांनी पैसे खाल्लेत, केस दर्जच नाही केली आणि ती म्हणाली नाही मला जायचं ते केस कंप्लेंट करायला. तर त्याने जाऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पैशांचे आदान प्रदान करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी घेतले नाही पैसे. सो असं झालं. आणि नंतर तिची मम्मी स्वतः बोलली की आता मला पोलीस कंप्लेंट नाही करायची, कारण तुझी बदनामी होईल, आपली बदनामी होईल, तुझं लग्नाचं वय लग्न नाही होणार आणि पोलीस काय आपल्याला असं नाही ना की पोलीस येऊन त्याला काहीतरी बोलणार मारणार वगैरे, काहीच होणार नाहीये, त्यापेक्षा आपण काहीच करायचं नाही. मला असं वाटतं की हे आपलं समाजाचं विदारक चित्र आहे आणि असं आजूबाजूला बरेच वेळेला घडताना आपण पाहतो. पुन्हा ना मुलीची आपल्या समाजामध्ये इज्जत आपण ज्याला म्हणतो की तिची अब्रू फार महत्त्वाची असते. लग्न असं म्हणून नाही, पण तिला जगणं, लग्न वगैरे तर पुढचं आहे, पण तिचं जगणं कठीण होऊ नये यासाठी मग जर आईवडिलांना असं पाऊल उचलायला लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. पण हे आपल्या समाजात घडतंय हेही तितकंच खरं आहे. आपण खोटं नाही म्हणू शकत की नाही असं नाही, तरी सुद्धा जायला पाहिजे. कारण शेवटी त्या आईवडिलांना पण जगायचंय, तिला भावंड असतील त्यांनाही जगायचं. आता तो किती प्रकारे तो गुन्हा किती घाण आहे आणि भीषण आहे आणि त्या मुलीने तो किती स्टँड घेतला पाहिजे की मी हे करणार माझ्या स्वतःच्या इज्जतीसाठी किंवा माझ्या स्वतःला एक स्त्री म्हणून उभं राहायचं असेल तर. पण हे जर आजूबाजूला घडतंय आजही आणि तुझे म्हणतेस ते किती भीषण आहे हे,
की सिस्टीम मधली लोक, सगळीच लोक अशी असतील असं नाही, काही खरंच पोलीस चांगले असतील, जेन्युइनली मदत करणारे असतील, पण असे मिळाले तर ठीक, पण नाही मिळाले हे दिसत असेल आणि आई वडील जर असं म्हणत असतील तर त्या आई वडिलांची काही चूक आहे असं मला वाटत नाही. केवळ तिच्या इज्जतीसाठी आणि तिचं लग्न होणं हा मी मुद्दा नाही मांडत आहे, पण तिला पुढे नोकरी करायची, तिला अजून चांगलं कमवायचंय, मग हे एक आयुष्यातलं घाणेरडं स्वप्न म्हणून विसरून जा बाळा आणि मूव्ह अहेड, हे जर आई वडील सांगत असतील तर त्यात त्यांची काही चूक नाही, कारण शेवटी त्यांची मुलगी आहे. आज विचार करा, आपलं लहान बाळ असतं, त्या बाळाला दात येताना ते बाळ रडतं, तेव्हा आई वडील रात्र रात्र झोपत नाही, आपल्या बाळाला दात येत नाहीयेत, आता ते रडतात येत आहे, ते रडतंय, ते रडणं सहन नाही होते, त्रास होतो. कितीतरी वेळेला आपण असं हे पण तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर, बाळाचे कान टोचताना आई वडील रडत असतात, कारण ते बाळाचं दुःख. हे जे आपले आई वडील आहेत त्यांना हे असं आपल्या मुलीच्या बाबतीत घडलं तर त्यांना किती त्याचा त्रास होत असेल. तर मग ह्या त्रासापेक्षा आई वडिलांना वाटत असेल हे दुःस्वप्न म्हणून आपण विसरून जावं आणि तिला जगण्यासाठी फार बोभाटा न करता त्याचा तिला छान परत जगू द्यावं, तिच्यावर विश्वास निर्माण करावा आणि तिने पुन्हा चांगलं माणूस म्हणून जगावं. यासाठीच आई वडील प्रयत्न करत असतील तर त्या आई वडिलांचं आई वडील म्हणून कुठे चुकलं. कारण जर आपल्याला न्याय मिळणार नाहीये आणि आपल्यावर अन्याय होणार आहे, त्याच्यापेक्षा आपण हे म्हणणं खूप सोपं आहे की अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो वगैरे, पण त्या व्यक्तीला जर न्याय मिळेल की नाही याची आशाच नाहीये आणि तिला अपेक्षाही नाहीये, तर त्या व्यक्तीने अन्याय सहन करून, म्हणजे अन्याय सहन नाही म्हणणार पण अन्यायाकडे दुर्लक्ष करून ती माणूस म्हणून जगत राहिली तर याच्यात काय बरोबर आणि काय चूक हे आपण काहीच सांगू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास 100% असला पाहिजे, आपण तो ठेवतो, आपण काम करतो, पण तसं तिकडनं ते प्रमाणात येतच नसेल परत आणि मग त्यामुळे त्या व्यक्तीचं, तिच्या कुटुंबाचं नुकसान होणार असेल तर त्यापेक्षा बाळा हे विसरून जा आणि पुन्हा माणूस म्हणून जग, त्यासाठी आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहतो, असं जर आई वडील म्हणाले तर ते आई वडिलांचं आई वडील म्हणून काही चूक आहे असं मला नक्कीच वाटत नाही. म्हणजे ऍक्च्युली मला आधी असं वाचताना एकदम वेगळं वाटलं होतं, असं कसं, कारण विचार ऐकताना सुरुवातीला असं मलाही वाटलं असतं ना की अरे पण शेवटी मी आई वडिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करते की आपल्याला जर न्याय मिळणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला, कदाचित आपल्या घरच्यांपैकी कोणाला शारीरिक इजा होऊ शकते, जर ती व्यक्ती खूपच मोठी आणि असेल तर आजकाल काय मारामारी, हे खून आणि हे इतकं विचित्र इझी आहे, हल्ली कोणाकडे बंदूक असते, काही होऊ शकतं. टोलवरनं जर लोकांना मारलंय तर हे तर खूपच त्या मनाने मोठी गोष्ट आहे. तर असं होणार असेल तर बदला घेणं वगैरे हे सिनेमात सोपं आहे, ते खऱ्या आयुष्यात शक्य नाहीये. त्यापेक्षा आपण आपल्या मुलीचे बदनामी न होता त्यांनी छान काम करावं. त्यांनी ह्यातनं सगळ्यात मला एकच म्हणायचंय, त्या विक्टिमला, मग ती स्त्री असो, लहान मुलगी असो, मोठी बाई असो, काही असो, म्हणजे स्त्रियांच्या कुठल्याही एज ग्रुपमधली असो, तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्यासाठी तिच्या कुटुंबाने जर ठरवलं हा निर्णय घ्यायचा तर त्या कुटुंबाचं काही चुकलं असं मला वाटत नाही. उलट तिने माणूस म्हणून जगावं, त्यातनं ती शिकेल, त्यातनं ती कदाचित अशा 10 अजून विक्टिम्सना मदत करेल, कोणी आत्महत्या करण्यापासून कोणाला प्रवृत्त करेल, असं करून तिने 2 जीव वाचवले, तर त्या न्यायापेक्षा तिने हे कोणाला तरी जीवन दिलंय हे जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली आता ही वेगळी बाजू दिसली नाही तर आतापर्यंत काय होतं, नाही यांनी सपोर्ट केला पाहिजे होता, यांनी असं केलं पाहिजे होतं, हे सॉल्युशन देणं खूप इझी आहे. आपण आपल्या घरात बसून हे बोलणं खूप सोपं असतं कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत की अरे हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. त्या क्षणाला तिथे त्या घरच्यांना, त्या क्षणाला तिथे त्या व्यक्तीला काय वाटतं हे तुझ्या माझ्या हातात नाही, ते त्या व्यक्तीच्या हातात आणि त्या शक्तीच्या हातात जे असेल तेच घडतं. ऍक्च्युली खरं, कारण वाचताना माझं पण असं, अरे असं का तसं का, कारण एक मुलगी म्हणून वाटतं ना त्यावेळेला, अरे आपल्याला वाटतंच ना, आपल्याला असं ते एक असतं ना, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे, ते एक अजेंडा असतात, त्या वयातले असतात, 20-25 तर तू लहानच आहेस खूप, तेव्हा आपल्याला खूप वाटतं, बट विथ द एज तुम्हाला मॅच्युरिटी येते आणि त्यातनं आपण सत्य पचवायची ताकद वाढते, आपली अन्न पचायची वया परत कमी होते पण सत्य पचवायची ताकद वाढते आपली. म्हणून हा प्रश्न योग्य प्रकारे मी विचारला. आता इतकी वर्ष तू इंडस्ट्रीमध्ये आहे, इतक्या लोकांना भेटली, इतके प्रोडक्शन हाऊस फिरली असशील, ऑडिशन्स दिले असशील, तेव्हा तुझ्यासोबत असं काही क्रिटिसाइज झालं होतं का? नाही, खरं तर कारण मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एवढे चॅनल्सच नव्हते, तेव्हा ऑलरेडी मी काम करत होते, त्यामुळे असं काही झालं नाही किंवा असं काही कधी कोणी बोललं नाही. आणि माझ्या आजूबाजूला जर असं घडलं असेल तर मला वाटत नाही की मला असं घडलंही मला वाटत नाही. उलट मला आपल्या या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की कास्टिंग काउच किंवा आपल्याकडे वन नाईट स्टँड म्हणतात किंवा असं म्हटलं जातं की तुला रोल मिळवायचा आणि हे बदनामी आहे. मला असं वाटतं की या बाबतीत थोडं पालकांनी आपल्या मुलांच्या बाजूने असलं पाहिजे. जेव्हा आता पूर्वी मुंबईतले सगळे काम करणारे होते
आता मुंबईच्या बाहेरनं येतात. मुंबईच्या बाहेरनं येतात तेव्हा ते एकटे येतात, फ्रेंड्स बरोबर राहतात, PGs म्हणून राहतात, काही असतं, स्वतःचं घर नसतं, नातेवाईकांकडे राहतात, घरच्यांशी भांडून येतात अनेक वेळेला. आणि मग ना ते खूप सॉफ्ट टार्गेट होतात सगळ्यांचे, ती मुलं, त्या मुली, काही जे असेल ते. एखाद्या व्यक्तीला जर कळलं ना की ही व्यक्ती एकटी आहे आणि दुःखात आहे, तर ते सोपं सावज असतं. जर आज तू मुंबईची नाही आहेस असं इमॅजिन कर, आणि तू एक रिपोर्टर आहेस आणि तुझ्या आईवडिलांना आवडत नाहीये, तर तू कुठेतरी मनात एक सल असते ना की माझ्या आईवडिलांना चॅलेंज करून आली, मी एकटी आहे, मी धडपडते, हे ते. तर समोरच्या व्यक्तीला कळतं अरे ही एकटी आहे, जरा हिला दुःखावर हिच्या फुंकर घातली ना तर शी इज अवेलेबल इझिली, इमोशनली. फिजिकली वगैरे तर लांबचीच गोष्ट, इमोशनली. पण या उलट जर मी सांगितलं ना अरे माझ्या आई वडिलांना जाम आनंद आहे, आजही माझ्या आईला आत्ता माहितीये मी ह्या इंटरव्ह्यूला आली आहे, माझ्या आईची व्यवस्थित छान आमची मैत्री आहे, मी तिला सांगते सगळं, असं जर मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं अरे आई ना माझी, अरे ती कधी येऊ शकते मुंबईत, किंवा तिला एवढं आवडतं मी काम करते, एकदा भेटूया ना आपण, माझ्या आईला तू पण भेट, त्या क्षणी ती व्यक्ती विचार करते की या व्यक्तीचा फायदा घ्यायचा का नाही. कारण हिच्या घरच्यांना सगळं माहिती आहे, हिचे घरचे हिच्या बरोबर आहे, तिचा भाऊ आहे, तिचे वडील आहे, तिचे आई आहे, कोणीतरी उद्या काहीतरी येऊन मला प्रश्न विचारू शकतात. मग अशी व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी सावध सोपं नाही समजत की नको ही चांगल्या घरातली, म्हणजे अशा घरातनं आलेली, माहिती असलेली मुलगी आहे, सो आपण किंवा मुलगा आहे, आजकाल मुलांच्या बाबतीतही घडतं, चांगल्या घरातली मुलगा किंवा मुलगी आहे, तर आपण नको यांच्याबरोबर जास्त काही उगाच गेम खेळायला. म्हणणं आहे की आपल्या मुलांनी जर सांगितलं उद्या मला काहीही व्हायचंय जगाच्या पाठीवर, त्यांच्या पाठीशी उभे राहा. तसं झालं तर कोणीही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फायदा घेणार नाही. आणि मग कुठल्याही इंडस्ट्रीला नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःला चेक करू शकतो की नाही माझ्या बाबतीत असं कोणी, आणि आपलं इंटेन्शन काय आहे. तू जर मला दिसते श्रावणी की तू कामाच्याच अप्रोचनी येतेस, तुला काम करायचं आणि इकडनं बाहेर पडायचंय, समोरची व्यक्ती नाही सहजासहजी आपल्याला काही त्रास देते. पण एखादी व्यक्ती आपल्याला कळते की ही कामापेक्षा हिचं भलतंच लक्ष आहे, मग आपणही त्या व्यक्तीला तितकंच लाईटली घेतो. उद्या एखादा इंटरव्ह्यू तुला देणारी व्यक्ती जर कळली की तिला इंटरेस्टच नाहीये इंटरव्ह्यू, तुला पहिल्या 5 प्रश्नात किंवा 2 प्रश्नातच कळत असेल की या व्यक्तीला नाहीये इंटरेस्ट, मग आपणही त्यांचा इंटरव्ह्यू पटपट संपवून टाकतोच ना. हे सेन्स प्रत्येकालाच आहे, तो बाईला जास्त असतो पण पुरुषालाही तो सेन्स असतो. त्यापेक्षा आपण आपल्या घरच्यांशी क्लिअर राहावं, आपण काय करतोय काय नाही घरच्यांना सांगत राहावं, आणि घरच्यांना समजावून द्यावं की बाबा मला 2 वर्ष द्या, मी 2 वर्ष या इंडस्ट्रीत ट्राय करते, नाही मिळालं तर तुम्ही म्हणाल ते करिअर करायला मी तयार आहे, पण तिथं मला वर्ष द्या. हे आई वडिलांनीही मान्य केलं पाहिजे आणि मुलांनीही मान्य केलं पाहिजे, आणि मुलांनी खरा आरसा कायम जवळ ठेवला पाहिजे की आपण डू वी रिअली, म्हणजे आपण या इंडस्ट्रीला बिलॉंग करतो का उगाच सगळे करतायत आणि ग्लॅमरच्या नादाने करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं, या क्षेत्रात फक्त ग्लॅमर आहे, बाकी मेहनत खूप जास्त आहे, खूप जास्त. म्हणजे आज सुद्धा श्रावणी इंटरव्ह्यू करून कराडला जाऊन परत येऊन मुंबईत येऊन परत इंटरव्ह्यूज करणार आहे, तिची सगळी टीम तिच्या बरोबर येणार आहे. दिसताना तुम्हाला ती दिसेल वाव असं इंटरव्ह्यू घेते एवढ्या ऍक्ट्रेसेसचा, पण त्यासाठी तिची मेहनत आहे. सो दिसतो आपण म्हणून लोकांना आपली मेहनत कळत नाही, आणि आपण सतत छान दिसतो, आपण चांगले राहतो कारण आपलं ते काम आहे. पण ही झाली आपली बाजू, पण पडद्यामागची माणसं ज्या प्रकारे मेहनत करत असतात, सो इट इज ओनली, ते दिसतं म्हणून छान आहे ते, म्हणून ती मराठीत म्हण आहे ना, दिसतं तसं नसतं. त्यामुळे ते तितकं सोपं नाहीये वाटतं तितकं. तू ऍक्च्युली आज टिप दिली जे नवीन कलाकार येत आहेत त्यांना की कसं आपण हे करू अलर्ट राहू शकतो. कारण काय होतं माहिती कधी कधी की मी आता थिएटर करते किंवा मी सुद्धा आधी काम करत होती, मला लोक विचारायचे की अरे हे असं असतं का, वन नाईट स्टँड किंवा फ्रेंड्स विथ बेनिफिट्स ह्या गोष्टी आहेत का. तर माझ्या पल्ल्या नाही आल्यात त्या अजून, कारण माझ्या ओळखीतले किंवा मी ज्यांच्यासोबत कामं केली मी अलर्ट राहून केली, मी दादा बोलून मोकळी होते. हाही मुद्दा नाही. दुसरा मुद्दा, माझं जर फोकस म्हणजे तुझा कामाचाच आहे तर तुला आजूबाजूला दिसत पण नाही. ते आपण आपल्याला काम करायला लागलं आपण ते घोड्यासारखं काम करतो, काम करायचं, रात्री 9ला पॅकअप झालं निघून जायचं. आपल्याला काय चाललंय आजूबाजूला त्याशी आपल्याला घेणं देणं नसेल तर आपण त्या भानगडीत पडणारही नाही आणि आपण पडतही नाही. मला असे प्रश्न आहे, अरे माझ्यासोबत नाही झालं मी काय सांगू तुम्हाला, किंवा मी ज्या लोकांसोबत होती त्या लोकांसोबत 4 हात लांब राहायची, त्यामुळे प्रश्नच यायचा नाही माझ्यासोबत. आपलं काम करायचं आणि बाहेर पडायचं. अगदी खरं आहे, अगदी खरं. पण हे चांगलं झालं की तुझ्या बाबतीत मला खूप भारी वाटतं की एखादी ऍक्ट्रेस माझ्यासोबत येते आणि बोलते माझ्या बाबतीत हे नव्हतं, खरंच नाही झालं हे म्हणजे. आणि मुळात मराठी इंडस्ट्री सेफ आहे त्या मानाने. येस.
हिंदीपेक्षा. आणि मला अभिमान आहे या बाबतीत की आपण खूप चांगल्या वातावरणात काम करत असतो. खूप लोकांना राग येतो, ह्यांना काय काका मामा दादा पापा करतात, सगळ्यांना काय प्रोफेशनलिझम नाहीये. पण तो प्रोफेशनलिझम आता येतोय हळूहळू, पण त्याबरोबरीने घरगुती वातावरण आहे अजूनही सेट्सवर. घरगुती वातावरण आहे की सगळेजण सेटवर असतात, सगळेजण छान फॅमिली सारखं काम करतात आणि बाहेर पडतात. काही लोकांचं म्हणणं असतं नाही नाही प्रोफेशनली केलं पाहिजे, फॅमिली काय. पण शेवटी ते करता करता आपण मूळ मराठी माणूस जसा आहे ते तर आपण नाही ना विसरू शकत. त्यामुळे ते आहे अजून आणि चांगलं, आणि सगळेजण छान काम करतायत, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली म्हणजे आपण म्हणतो ना की मराठी लोक लगेच नाती बनवायला जातात आणि डबा, मग तुने डबा आणला, मी डबा आणते, ह्याला डबा आण त्याला डबा आण, असं घरगुती दिवाळी असेल तर फराळ आणतात. हे आपलं इनबॉर्न आहे आपल्याकडे, आपण त्याचं काहीच नाही करू शकत, आणि ते इनबॉर्न आहे आणि ते चांगलं आहे असं माझं मत आहे. मला काहीच त्याचं वाईट वाटत नाही. म्हणजे आपल्या ऍक्ट्रेसेसच्या मेकअप रूम जर तू सेटवर जात असशील, त्यांच्या इंडिव्हिज्युअल रूम, माझ्याही रूम मध्ये गणपतीची मूर्ती, मला सेटवर विठ्ठल मिळाला होता, कारण आमचं आई सिरियल करताना त्या दरम्यान काहीतरी आषाढी होती, तर आमचे सेटिंगवाले दादा होते, त्यांनी तो सेटवर काहीतरी आषाढीचं केलं होतं, तर छोटी विठ्ठलाची मूर्ती आणली आणि माझ्यासाठी आणली. मग आमच्या सेटवर बाग होती, त्या बागेतली फुलं, ते जे रूम साफ करायचे ते जाता जाता मला ठेवून द्यायचे, मग मी सकाळी आलेल्या उदबत्ती लावायचे. सो आपण आपली कामाची जागा तशी करतो आणि बनवतो, दॅट इज रिअली नाईस. मला आवडतं ही गोष्ट आहेच, कारण मी जेवढे सेट व्हिजिट केले किंवा जिथे कामं केली होती आधी, तिथे एवढं भारी असायचं ना की मेकअप रूम म्हणजे मेकअप कचरा बिचरा नाही, कधीच स्वच्छ अख्खा सेट स्वच्छ असायचा. म्हणजे मराठी सेट कधी व्हिजिट केले की असंच नाही की तिथे कचरा पडलाय, असं काही आहे का, किंवा कोण हडतूड करते का, ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात. ओरडारडा करायचं मी, कोणी जसं कचरा विचार, उठाव वहां से उठाव पहिले, रख दो वहां पे, चल. आणि मग मी सांगायचं मी खूप पैसे भरते, याचा टॅक्स भरते, उचला. त्या दिवशी माझा एक किस्सा सांगते मी. तो एक शेवाला जर माझा आता बघत असेल इंटरव्ह्यू, तर तो माझ्या नावाने शिव्या घालत असेल. गोरेगाव स्टेशनहून मी घरी चालले होते, मी रिक्षा केली, तर त्यांनी ते गुटखा खाल्लं, कागद खाली टाकला. माझा ना जीव खूप वर खाली. मी कचरा बिचरा रस्त्यात टाकत नाही अजिबात. माझ्या गाडीत पण एक छोटी पिशवी आहे, त्याच्यात सगळं जमा करते, आणि आमच्या बिल्डिंगमध्ये कचऱ्याची पिशवी आहे, त्याच्यात टाकते. एक छोटी बीन बॅग मला फोक्सवॅगननी दिली आहे, गाडीच्या मागच्या सीटला लावून ठेवायची, असं कचरा टाकायचा. मला खूप त्रास होत होता, खूप त्रास. सिग्नल मोठा होता, मला राहवलंच नाही. शेवटी मी त्यांना म्हटलं भैया वो आपने डाला है वो जो अभी निकला वो गुटखा का पैकेट है वो. हाँ. मतलब मैं उठाती हूँ. नहीं क्यों, क्या हुआ क्या? मतलब नहीं ऐसे ना कचरा नहीं डालते हम लोग ना, मोदी साहब को बहुत पैसा देते हैं इसका. हम लोग बहुत टैक्स भरते हैं इसका साफ सफाई के लिए, तो आप उठाएंगे या मैं उठाऊं? म्हणजे मी उचलायला पण तयार होते, मैं उठाऊ. नाही उठाता. त्याने उचलल्यानंतर तो इतका चिडून रिक्षा चालवत होता. पण मी म्हटलं चला, माझ्यामुळे आज त्या माणसाने, तो पुढे काय करतोय आयुष्यात मला माहित नाही, तो खूप चिडला होता माझ्यावर, हेही मला माहितीये. पण मला असं वाटतं जसं कोणी कचरा टाकला ना माझ्यासमोर, तर मी जाऊन उचलते आणि डस्टबिनमध्ये टाकते. त्या माणसाला एम्बॅरेसमेंट वाटू देत न वाटू देत माहित नाही, मी माझं कर्तव्य करते. आणि मला असं वाटतं की स्वच्छ असणं आणि छान आहे, आणि आपण तो सेट ठेवतो. आपण आपलं सेट हा आपल्या कामाची जागा जी असते ती आपण आपल्या शाळेत पण छान ठेवतो ना, आपण आपला बेंच छान असतो. प्रत्येक ऍक्ट्रेसेसची मेकअप रूम बघतो, किती छान सगळं ठेवत असतात, आपल्या छान उषा चादर आणून ठेवतात, आपली एक उशीला आभरा. सो इट इज, आपण जिथे काम करतो ती जागा हायजीन ठेवली तर ती स्वच्छ पॉझिटिव्ह राहते, हेच त्यामागचं कारण आहे त्याचे. अगदी रिक्षावाल्यांची गंमत काय, मला कधी चिड येते म्हणजे हे तरी ठीक आहे, चालवत अरे आज कुणा तर लहान, मी त्यांना 1 रुपया कमी देते जर ते थुंकले तर माझ्याकडनं. त्यांना बाकी तर काही करू शकत नाही शिक्षा. आणि सांगते आपका 75 रुपये मैं आपको, मैं सुट्टे बिट्टे काढून देते, 74 रुपये देने वाली हूँ, आपने वो थुका ना बीच में, सांगते त्यांना. भारी आहे. पण काय करणार होतो, कुठेतरी त्यांना समज आपल्याला त्यांना. आता मॉलमध्ये गेल्यावर लोक थुंकत नाहीत ना, म्हणजे सेन्स आहे आपल्या लोकांमध्ये. मॉल स्वच्छ दिसतो आपल्याला, का तर मॉलमध्ये बघितलं का असं कोणी थुंकतंय, आणि मग तुम्ही रस्त्यात का करता, असं मला वाटतं. कॉमन सेन्स कुठे तेव्हा कमी होऊन जातो. मग काय, म्हणून माझी चिडचिड. 1 रुपया कमी द्यायचं, लक्षात ठेवा. ही आयडिया दिलीस. हा सगळं ह्या बाबतीत झालं. तू इतकी वर्ष छान काम करत आली आहेस, आणि अजूनही करते पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन. कधी कधी त्यांना आयडिया टिप्स ह्या गोष्टी मिळतात, ह्या गोष्टी म्हणजे डिस्कशन होतं तेव्हा कुठे ना कुठे एक दुसरी आयडिया येते की जे प्रेक्षक अरे आपल्याला रिलेट झालं अशी झाली. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला सपोर्ट कोणी केला? कारण आता काय होतं माहिती, आता जसं तू आधी म्हणालीस की यार मला सपोर्ट नाही करत मला, हे आपण इझिली म्हणतो, पण आपल्याला सपोर्ट केलाय आणि ते लोक होते किंवा आहेत म्हणून मी आता इथे आहे.
100% आई पहिली. आई बाबांनी पूर्णपणे सपोर्ट केला या क्षेत्रात येण्यासाठी. आजी आजोबा होते, आमची जॉईंट फॅमिली होती. असं कोणीच कधी काही म्हणालं नाही. आणि आजही आई माझा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि माझे मित्रमैत्रिणी आहेत, घरातले सगळेच रादर, कोणीही असं तू हे का करतेस असं म्हटलं नाही. ना माझ्या आई साईडची फॅमिली ना बाबा साईडची फॅमिली, सगळेजण. त्यामुळे मला असं वाटतं कुटुंबाचा सपोर्ट जे मगाशी मी म्हटलं ना, तो मला इतका चांगला मिळाला आहे ना, की आजही माझी आई तितकाच माझा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आजही मला ती माझी उत्तम क्रिटिक आहे. हे काम आवडलं तर सांगते, नाही आवडलं तर मला अजिबातच आवडलं नाही असं स्पष्ट सांगते. तर मला असं वाटतं की शी इज माय बेस्ट सपोर्ट आणि शी इज माय बेस्ट फ्रेंड टू. मी कुठेतरी ऐकलं होतं की तुला, म्हणजे तुला जसं त्यांना कळालं की तुला खूप आवड आहे नृत्याची, तर त्यांनीच तुला सपोर्ट करून भरतनाट्यम. 100%. तिने मी घरात टीव्ही लावून काहीतरी वेडी वाकडी नाचायचे, तर माझ्या आईला कळलं नाही हिला नाचता येतं. त्यामुळे घराजवळ जो ती आणू शकेल आणि सोडू शकेल हा जो म्हणजे क्लास होता तो भरतनाट्यमचा होता. त्यामुळे भरतनाट्यम शिकले. म्हणजे असं लोकांना मी भरतनाट्यम का शिकले, कथ्थक का नाही, माझ्या आईला घराजवळ काय होतं, कारण घरच्यांना सांगणं की तिला मी डान्स क्लासला घालते हे 84, 85 मध्ये एवढं सोपं नव्हतं. की मराठी कुटुंबातले गाण्याचे क्लास, येस, डान्स वॉज नॉट दॅट फेमस. तर अशा वेळेला सांगणं, आणि तर मग त्याच्यापेक्षा आम्हाला मी माझ्या लेवलला जे करू शकते तर कुठला क्लास आहे, हा घराजवळ आहे, इथे काय शिकवत, भरतनाट्यम. तिला काही कळत नव्हतं कुठला डान्स फॉर्म आहे, ओके, तिच्या वेळेत ती भाजी आणू शकेल आणि तिच्या त्या सगळ्या सिस्टीममध्ये जो क्लास बसेल तो क्लास माझ्यासाठी होता आणि तो भरतनाट्यमचा. तो सो आय एम लकी इनफ की मी भरतनाट्यम शिकले त्यावेळेला. त्यानंतर तू बालनाट्य आणि सगळ्या गोष्टी सुरू केल्या? सगळं आई माझी हौशी, आई बाबा, आजी आजोबा, सगळ्यांना खूप हौस होती. आजी आजोबा त्याला गिरगावात नाटकांमधनं कामं करायचे, तेव्हा चाळीमध्ये गणपतीच्या उत्सवात बाबाही काम करायचे. प्रोफेशनली कोणीच केलं नव्हतं, प्रोफेशनली मीच पहिलं सुरू केलं. त्यामुळे तसा प्रश्न नाही. बट येस, ऑफकोर्स येस, म्हणजे घरच्यांचा पूर्णपणे सपोर्ट. तुझी पहिली जाहिरात कोणती होती? मेडिकेअर शॅम्पूची होती. 87-88 मध्ये. असेल कधी युट्यूबवर आम्ही मला मिळालं तर मला पाठव. कारण मी ऐकलं ना, असं रे बापरे, तेव्हा 7वीत होते तेव्हा. त्यानंतर खूप आल्या मेडिकेअरच्या. हो, नंतर खूप आल्या. येस. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला असं कधी जाणवलं का की तू ब्रेक नाही घेतलायस ना एवढ्या वर्षामध्ये, तर मग तुला असं कधी तू असा विचार केलास का की अरे आता मी ब्रेक घेतला? कारण ही महिलांची ना खूप अशी कॉमन गोष्ट आहे की त्या प्रेग्नन्सी नंतर एक प्रॉपर ब्रेक घेतात आणि गरजेचा असतो तो, कारण लगेच फिजिकली फिट होणं पण गरजेचं असतं. बरोबर. किंवा मेंटली, कारण काय होतं, कामावर गेलं, अरे माझं बाळ घरी आहे, बरोबर, ह्या गोष्टी होतं, त्यामुळे त्या प्रॉपर ब्रेक घेतात. पण कधी कधी काय होतं, त्या ब्रेक नंतर एक एन्झायटी निर्माण होते त्यांच्यामध्ये, आणि मग त्यांना सेल्फ डाऊट आणि मग बऱ्याचशा गोष्टी निर्माण होतात. आणि मग चला राम मला पुन्हा नाही काम करायचं, मी कुठेतरी नोकरी करेन किंवा काहीतरी घरात क्लासेस लावेन. ह्या गोष्टीचा तसं कधी विचार केलेला नाही? कारण मला माहिती आहे की मला हे सगळ्यात जास्त छान करता येतं. मला बाकी मी योगासनं करते ऑफकोर्स, बट मला माहिती आहे की मला ॲक्टर म्हणून खूप जास्त काम आवडतं, किंवा मला पडद्यामागे काम करायला नाही आवडत. काही लोकांना आहे ना की मला पडद्यामागचं काम खूप आवडतं करायला. काही आपल्या मैत्रिणी आहेत ज्या काही कॉस्ट्युम करतात, काही सेटिंग्स करतात, काही मीडिया सांभाळतात, काही ग्राफिक्स करतात, काही उत्तम डिरेक्शनमध्ये आहेत वगैरे. मला काहीही त्याची आवड नाही. मला ॲक्ट्रेसच व्हायचं होतं आणि तेच मी झाली. ब्रेक हा जो तू स्त्रियांचा म्हणालीस ना, तो वेगळ्या अर्थाने मी घेतला. म्हणजे मी बॅक टू बॅक खूप टेलिव्हिजन केलं होतं. मग मी आता ब्रेकने टेलिव्हिजन करते. मला खरं तर चांगलं टेलिव्हिजन करायचं आहे, पण मला हवा तसा रोल नाही आला, त्यामुळे मी नाही केला. त्यामुळे मला खूप जण म्हणतात, तू तर टेलिव्हिजन कर ना यार, टेलिव्हिजन कर ना यार, तुला आवडतं टेलिव्हिजनवर बघायला. पण मला हवं तसं टेलिव्हिजनवर नाही आलंय काही. सो तसा मी टेलिव्हिजनचा ब्रेक घेतला, जस्ट बिकॉज मला आवडेल चांगलं टेलिव्हिजन करायला, चांगला रोल करायला, पण तसा रोल नाही आलाय अजून माझ्याकडे. म्हणजे तू असं ठरवलं असेल की मला हे नाही करायचं, खूप कॉमन झालं, वेगळं काहीतरी वेगळं करायचं. वेगळं पण टेलिव्हिजनवर वेगळं येत पण नाहीये सगळ्या. खूप आता TRP वाईज सगळ्या सिरियल्स बघशील तर सगळ्या सेम आहेत. तर मग थांबू, काहीतरी वेगळं चांगलं येईल 100% आज न उद्या. जर मी स्पेशली ज्या घरगुती महिला आहेत, ज्या कॉर्पोरेटमध्ये काम करतात, सगळीकडे काम करतात, त्यांच्यासाठी स्पेशल हा प्रश्न विचारते. त्यांना ना एका पॉईंटनंतर खूप एन्झायटी आणि डिप्रेशन ही खूप पुढची गोष्ट आहे, पण त्या स्टेजेसवर असतात ना की आता सुरुवात झाली आणि त्यांना कळतंय पण त्या इग्नोर करतायत.
मग त्यांच्यासाठी तू सोल्युशन काय देशील, किंवा तू स्वतः हे फेस करतेस तर तू काय असं यूज करतेस? हे बघ, एक तर बायकांना सगळ्यात मोठा इश्यू असतो गिल्टचा, जो हो. मगाशी तू म्हणालीस. बाळाला घरी ठेवून आलोय त्याचं गिल्ट येतं, सासू सासरे काय म्हणतील त्याचं गिल्ट येतं, नवरा काय म्हणेल, अमुक. गिल्टमध्ये बाई खूप खूप जास्त जगते. मग त्यातनंच हे सगळे एक एक इश्यूज येतात. परत ती फिजिकली पण खूप चेंजेसमधनं जाते. मग मेनोपॉज असेल, मग ती प्रेग्नन्सी असेल, मग लग्नानंतर पण एक नवीन आयुष्य असतं, मग प्रेग्नन्सी येते, मग बाळाचं संगोपन असतं, मग ते मोठं झाल्यावर पण आहेच ना स्ट्रेस. 10वीत आहे की आईची 10वीतली परीक्षा, तर 12वीत आहे की आईची 12वीची परीक्षा, असं करत करत तिचा मेनोपॉज येतो. असं सगळ्या स्टेजेस आहेत बाईच्या, त्याच्यात ती इमोशनल खूप वर खाली तिच्या आयुष्यात होत असतं. पण ती सगळ्यात जास्त दुर्लक्ष कुठल्या गोष्टीकडे करत असेल तर तिच्या तब्येतीकडे. ती हे बघते की मुलगा दूध पितोय ना, नवरा औषध घेतोय ना, सासू सासरे करतायत ना, पण ती स्वतः तिच्या तब्येतीसाठी काय करते? तिला जर एन्झायटी असेल किंवा तिला असं पॅल्पिटेशन्स वाढत असतील तर ती काय म्हणते, जाऊ दे 2 दिवस जरा शांत राहिले ना की बरं वाटेल. ती मेडिटेशन करते का? ती डॉक्टरकडे जाते का? ती लीस्ट जाते डॉक्टरकडे. हो. लीस्ट ती डॉक्टरकडे जाते फक्त प्रेग्नन्सीच्या काळात. पोस्ट प्रेग्नन्सी, बाळानंतर, ते बाळानंतर तर बाळासाठीच जाते, पण त्या दरम्यान ती जेवढी डॉक्टरला व्हिजिट करते त्याच्यानंतर ती नाहीच कधी करत नाही डॉक्टर करत. व्हिजिट. कामाचं प्रेशर, घरातलं प्रेशर, बाळाचं प्रेशर, म्हणजे मुलांचं प्रेशर जे काय ते सगळं ती छान हसत हसत हँडल करत असते. आणि ह्याचं अजून एक कारण असं आहे, ती मल्टीटास्कर आहे मुळात. बाई इज अ मल्टीटास्कर, त्यामुळे ती मल्टीटास्किंग करते म्हणून तिच्यावर खूप लादलं जातं आणि त्यातनं हे सायकोलॉजिकली सगळे इश्यूज येतात. पण ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, ज्या क्षणी पहिल्यांदा तुम्हाला ती बेल वाजेल ना की अरे हे होत आहे, त्या क्षणी तुमच्या बेस्ट फ्रेंडशी तरी बोला. आणि अशा बेस्ट फ्रेंडशी बोला जी काहीतरी सोल्युशन देऊ शकेल किंवा जी ते ऐकेल आणि तुम्हाला योग्य ठिकाणी नेईल. उगाचच व्हॉट्सॲपवर चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा खरं कोणाशी तरी बोला, एखाद्या डॉक्टरला भेटा की असं मला वाटतंय. गायनेकोलॉजिस्ट असेल, ती तुम्हाला गाईड करू शकेल, औषधं देईल चांगल्या अर्थाने. आता आजकाल सोपी औषधं पण आहेत, नॉट नेसेसरी पूर्वीसारखं आहे. आता तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, हे ते. मला असं वाटतं स्त्री स्वतःच्या तब्येतीकडे मेंटल आणि फिजिकल अजिबात लक्ष देत नाही. आणि मग 45 नंतर अचानक तिला झुंबा करायचं असतं, अचानक तिला योगा करायचं असतं, जेव्हा तिला फिजिकली काहीही जमत नाही. आधी ती ही कारणं देते की मला मुलांमुळे जमत नाही, नवऱ्यामुळे जमत नाही, फलाना त्याला, सगळी कारणं देते. आणि नंतर ती सगळं करायला लागते जेव्हा तिचं शरीर तिला साथ देत नाही. त्यामुळे मला मान्य आहे पैसा कमवणं गरजेचं आहे, पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण स्वतःच्या तब्येतीसाठी वेळ देणं हे आपल्याला कोविडनी शिकवलंय. कोविड काळात आपण सगळे दुपारी योगासनं करायचो, सगळे घरातच होतो, काही करायचं, खाण्यापिण्यावर कंट्रोल आला, सगळं घरात करत होतो. सगळं केक काय म्हणून बायकांनी काय वाटेल ते केलं घरामध्ये, पाणीपुरीच्या पुऱ्या पण केल्या घरात बायकांनी. सो मला असं म्हणतं आपल्याकडे टॅलेंट आहे. बायकांनी योगासनं सुरू केली, बायकांनी स्वतःच्या हेल्थचा विचार केला, हे त्या काळात गेलं, परत जायचं ते. तर माझं म्हणणं आहे की तब्येत किती महत्वाची आहे हे आपल्याला निसर्गाने दाखवलंय एकदा, फिटनेस आणि हे सगळं. तर पुन्हा आपण ते विसरून न जाता तब्येतीकडे लक्ष, अगदी काय त्याच्यासाठी जिम करायला जायला पाहिजे नाही. आता ऑफिसेसमध्ये बरेच वेळेला मी पाहिलंय की ऑफिसेसमध्ये पण एक अर्धा तास तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग दिलं जातं, जस्ट टू कीप युअरसेल्फ स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग, फिजिकली स्ट्रॉंग. तर त्याच्याकडे मस्करी म्हणून बघू नका. जो वेळ तुम्हाला दिलाय कंपनीने तो तुम्हाला मजा करायला नाही दिलाय, तुमच्याच चांगल्यासाठी दिलाय. तर या महिला दिनाच्या निमित्ताने मीही त्यांना सांगेन की हे प्लीज करा. मेंटल हेल्थ खूप गरजेची आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटतंय की मला एन्झायटी होते, मला पॅल्पिटेशन्स होत आहेत, मला कसं तरी होतंय, मला कळत नाही काय केलं पाहिजे, त्या क्षणाला एखाद्या परफेक्ट माणसाशी जाऊन बोला की मला हे वाटतात ना, आपण काय सोल्युशन काढू शकतो. आणि ते त्या क्षणाला जर निघालं ना तर पुढे होणारे धोके टळू शकतात. कारण आपण आजही आपल्या समाजात, मला डिप्रेशन आलंय म्हणजे काय आलंय हे कोणालाही माहिती नाहीच माहिती आहे. ते एक दीपिका पदुकोण बोलली एकदा काय ते डिप्रेशनवरनं, म्हणून लोकांना तो शब्द कळला की अरे बापरे हे असतं. आता आतापर्यंत आपल्याकडे असं जर कोणी म्हटलं असतं मला डिप्रेशन आलं, जा आता कामं कर घरातली. त्याच्याकडे एक हा एक रोग आहे या अँगलने नाही बघितलं जात. कारण आपल्याकडे अजूनही असं होतं, चांगलं भरलं घर आहे ना, तुला काय डिप्रेशन यायला झालंय, दुःख सुख टोचतंय का तुला. त्यांना ते कळत नाही की त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय चाललंय. तर मग ते जाणून तरी घ्या निदान. आणि मग जर तुम्हाला कळलं की हे खोटं आहे, उगीच करते का ते खरं आहे, हे तुमच्या पुरतं तर तुम्ही जाणून घ्या आधी. बरोबर आहे. सो हे कोणाशी तरी छान बोला आणि मग सोल्युशन काढायचा प्रयत्न करा. तू मेनोपॉज जसं म्हणालीस, हे मला अचानक आठवलं आता की मेनोपॉजकडे ना खूप हडतूडच्या नजरेने बघतात. मला खरंच वाटतं, आता मी चाळीत राहते तर ऑब्व्हियसली बायकांशी
वन टू वन इंटरॅक्शन होतं, सगळ्या गोष्टी होतं. जर बिल्डिंगमध्ये राहत असेल तर कदाचित ह्या गोष्टी मला कळाल्या पण नसत्या. पण मी बघितलं ना, ज्यांना मेनोपॉज होतोय त्यांना सिरियसली हे तुला काय होतंय, काहीच नसतं हे, अशा नजरेने बघतात. किंवा ती कारण पूर्वीच्या काळी बायका घरात इतक्या बिझी असायच्या की त्यांना हे आलंय मेनोपॉज हेच कळायचं नाही. घरात सगळी कामं माणसं ह्याच्यात त्या बायका कुठे मेनोपॉजचा विचार करणार. पण आता तसं नाहीये. आता ते फिजिकली पण हिट होतंय, हे कळतंय. तर मला स्वतःला असं वाटतं की मेनोपॉजकडे सुद्धा एका वेगळ्या नजरेने बघून त्याच्यावर जी औषधं जी आहेत ती करून तो जेणेकरून तो सुखकर व्हावा. येणार तर आहेच प्रत्येक बाईला, त्रास होतो, मी बऱ्याच बायकांना त्रास होतो. सो तो येणार, तो त्रास होणार हे माहितीये. पण आपल्या माझी आई म्हणा, तुझी आई म्हणा किंवा तुझी आजी म्हणा, त्या काळात बायकांना हा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. घरातच स्वयंपाक, घरात भांडी, घरात धुणी, येणं जाणं, माणसं, सुना येत आहेत, नातवंड, ह्या सगळ्यामध्ये त्या बाईला स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नव्हता. कधी तिला पिरियड झाले, कधी ती प्रेग्नंट झाली, कधी आणि तिचं जाणार आहे कधी, हे तिला कळलं नव्हतं. पण आता तसं नाही घडत ना. तर आता बायकांनी स्वतःकडे लक्ष देणं फार मी म्हटलं ना, तब्येतीकडे लक्ष देणं बायकांनी. दूध किती बायका पितात, शतावरी आयुर्वेदिक औषधं जे सगळ्या बायकांनी घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे. इट्स गुड फॉर वुमन हेल्थ. शतावरी मिळतं ते किती बायका घेतात, दूध किती बायका पितात, व्हिटॅमिन डी किती खातात, B12 किती खातात, हे हाही बाई म्हणून आपण विचार केला पाहिजे. ते करा, स्वतःची तब्येत चांगली करा. कारण एक पुन्हा ते घरातली बाई जर आजारी पडली तर घराची वाट लागते. सो शी हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. मग तिने ते स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, हे आपण नक्कीच सांगितलं पाहिजे बायकांना. खरंच. कारण ना मी बघितलं ना, ते बोलायला पण ना हेजिटेट करतात. त्यांना आता आपण इतकं ओपन नाही जमणार, त्यांना बोलणार पण नाही. मला असं म्हणजे ह्या इतक्या लो मध्ये बोलणार की समोरच्याला कळणार नाही. करेक्ट. त्यांना त्रास होतोय हे पण नाही. म्हणून म्हटलं मेनोपॉज काय किंवा हेल्थ, बायकांनी आपली हेल्थ ही एक अजेंड्यावर ठेवून त्या वेळेला काळजी घेतली पाहिजे. सिरियसली भारी वाटतं असं ओपन डिस्कशन. नाही तर कधी हे होतच नाही मुळात, अजिबात होत नाही. आणि ऑन कॅमेरा तर अजिबात होणार नाही. कुठेतरी चुकून माकून 1-2 व्हिडिओ असतील, ते पण डॉक्टर्सचे असतील. करेक्ट. त्यामुळे आता तुला जेव्हा अशा गोष्टी त्रास होतात किंवा तुला असं वाटतं की नाही मला आता लो फील होते, त्यावेळी तू मी टाइम कसा घेतेस? मला गाणी ऐकायला खूप आवडतात. मला पिक्चर बघायला, पुस्तकं वाचायला आवडतात. आणि मला असं वाटतं मीटिंग, लोकांना भेटणं, लोकांची गप्पा मारणं आणि स्वतःचा वेळ घालवण्यासाठी गाणी मला खूप आवडतात ऐकायला गाणी. त्यामुळे माझ्या घरी तो कारवा आहे. अगदी खूपच कंटाळा आला तर तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला स्ट्रेस बस्टर माझ्यासाठी डान्स आहे. मला इतकं आवडतं डान्स करायला की मग मला हवा तसा डान्स करते. घरात एकटी असली तर शांतपणे मला 15-20 मिनिटाचा रियाज असेल, माझं जे असेल ते मी करते. आय रिअली फील गुड. ऍक्च्युली करणं महत्वाचं असतं. मी टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मुळात ना ज्या काम करतात आणि घर सांभाळतात 10 मिनिटं जरी मिळाली ना मी टाइम तरी खूप छान वाटतं. खूप छान वाटतं आपल्याला. मग त्यात कधी मेडिटेशन असेल, कधी गाणं असेल, एखादं पुस्तक असेल. सध्या मी अयोध्येची उर्मिला पुस्तक वाचते, सो ते असेल, छान वाटतं आपल्याला 100%. उर्मिलांबद्दल सध्या खूप चर्चेत विषय आहे. सांगायला अतिशय अभिमान वाटतो. ते माझ्या मैत्रिणींनी लिहिलेलं पुस्तक आहे, अयोध्येची उर्मिला म्हणून. डॉक्टर स्मिता दातार यांचं पुस्तक आहे. त्याच्यावरनं ते नाटक घेतलंय. सुनील हरिश्चंद्रनी लिहिलं आणि मी नाट्य रूपांतर आणि दिग्दर्शन केलंय. उत्तम नाटक आहे, पाहिलेलं तर मी आहेच. पण ते पुस्तक सध्या वाचते मी, त्यामुळे मला छान वाटतंय. जरा महिला दिनाच्या निमित्ताने मी ते पुस्तक वाचतेय, सो इट इज अ गुड थिंग. येस. तू आधी आता थोड्या वेळपूर्वी असं म्हणालीस की मला जे काम पाहिजे ते मिळत नाहीये, पण तू डिस्क्रिप्शन देशील का की तुला आता कशी कामं करायची आहेत? वेल, एक चांगलं टेलिव्हिजन शो करायचा, जसं आई मायचं कवच वॉज अ गुड टेलिव्हिजन शो. एक आम्ही वेगळं रिलेशनशिप आई आणि मुलीचं मांडत होतो. तर मला असं वाटतं की असे पण आता विषय थोडे टेलिव्हिजनवर आले पाहिजेत की बाकी सिरियल्स तर आहेतच, पण स्त्रियांच्या अँगलनी असेल, आजकाल आपल्या समाजात काय घडतं या अँगलनी असेल, असे काही शोज आपल्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. कारण पूर्वी टेलिव्हिजनला इडियट बॉक्स म्हटलं जायचं. मग त्या इडियट बॉक्समधनं आपण काही चांगल्या गोष्टी देऊया. जसं सोशल मीडियाचा जसा दुरुपयोग होतो आणि आपण पॉडकास्ट आणि ह्या अशा इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम पण लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर माझ्या पॉडकास्टमधनं पण किंवा त्या क्राईम शोमधनं पण समाजात काय घडतंय हे आम्ही तुम्हाला सांगतोय की सतर्क तुम्ही कसे राहा आणि तुम्ही काय करू शकाल. तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा आपण असं काहीतरी चांगलं सांगूया. आणि त्या चांगलं सांगण्याच्या पट्टीमध्ये जर काही एखादा छान विषय असेल तर नक्कीच तो मला करायला आवडेल. जसं मला आवडली होती सुरुवातीला सिरियल आई कुठे काय करते, की त्या सिरियलने एक वेगळा विषय मांडला होता आईबद्दलचा. नंतर ती सिरियल आहे, त्याच्यात त्या अनेक गोष्टी घडतात, ठीक आहे, पण एक आईच्या अँगलनी
वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती सिरियल मांडली होती. इट्स अ गुड थिंग. ती खूपच डायलॉग्स पण कडक समजते ना की एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती छान सिरियल होती. आणि ती पण मला असं वाटतं की अशा पुन्हा 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 फक्त स्त्रियांच्या नाही, काही इश्यूज असतात, घरातले असतात, काही अनाथाश्रम असतील, वृद्धाश्रम, इथे पण खूप वेगवेगळे इश्यूज, या इश्यूजवरती काही सिरियल आल्या, काही चांगल्या पुस्तकांवर काही आल्या, चांगल्या कादंबऱ्या आहेत आपल्या मराठी साहित्यामध्ये, तर नक्कीच आवडेल करायला 100%. नक्की आम्हाला बघायला आवडेल. ऍक्च्युली काय होतं माहिती, एका पॉईंट नंतर असं पण वाटतं की ही व्यक्ती दुसऱ्या रूपात कशी दिसेल. एक आपल्याला माहिती आहे अशी आहे. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. मध्ये असं बघायला पण आवडेल, कारण तू ज्या निरागसतेपणे किंवा सहज अभिनयातून जे काही काम करत आली होतीस, त्याचं वाटायचं की ही थोडंसं चेंज केल्यावर कसं दिसेल. बघूया आता मला मिळेल ना, नक्की मिळेल. नाटक सध्या तसंच आहे. माझं नाटक पूर्ण विनोदी आहे, मर्डरवाले कुलकर्णी. नाटकात मी पूर्ण विनोदी अभिनेत्री म्हणूनच लोकांसमोर आली आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करते. तसंही काही असेल वेगळं काहीतरी कॉमेडी, तरी आवडेल मला करायला 100%. आता प्रत्येकाचं कोणी ना कोणी इन्स्पिरेशन असतं, तर तुझं कोण इन्स्पिरेशन आहे? मला नेहमी असं वाटतं की इन्स्पिरेशन एक व्यक्ती असू शकत नाही. आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर जशी माणसं भेटत जातात तसं माझ्यासाठी माझ्या शाळेतल्या मोडकबाई आहेत, त्यांनी मला हिंदी मराठी, माझ्या टीचर होत्या, त्यांनी मला खूप भाषेबद्दल इन्स्पायर केलं. वाचनाची आवड जी काही आज मला आहे ती आई आणि बाबा वाचायचेच, पण एक गोडी लावणं शाळेत जे असतं ते मोडकबाईंनी खूप लावलं. त्यानंतर प्रतिमाताईंबरोबर काम केलं, प्रतिमा कुलकर्णी. सई परांजपेंनी मला खूप इन्स्पायर केलं. मी त्यांच्याबरोबर काम केलं. एक सिरियल केली, ती आली नाही दुर्दैवाने, दूरदर्शनवर होती, पण तेव्हा कमलाकर सारंग असतील, त्यांनी पण खूप मला खूप ते इन्स्पायरिंग वाटले होते. सारंग काका, त्यांच्याबरोबर काम केलं ते खूप छान वाटलं होतं की अरे. त्यानंतर ते कशा काही व्यक्ती आहेत ज्या आयुष्यातनं खूप इन्स्पायरिंग आहेत. त्या ॲक्टर्स नाहीत, त्या कुठेही नाही आहेत. पण आनंदवनात मी जेव्हा गेले होते तेव्हा शकुंतला नावाची एक मुलगी आहे, जिला पाय नाही, हात नाही आहेत पूर्णपणे, आहेत, पण ती त्यांनी काहीच करू शकत नाही. ती सगळं पायाने करते. ती पायाने चहा करते, ती पायाने भाकऱ्या थापते, ती पायाने भजी सोडते, पायाने स्वयंपाक करते, त्याच पायाने ती गणपतीची चित्र काढते. आणि ती खूप गोड मुलगी आहे, ती खूप हसरी आहे आणि इतकी आनंदी व्यक्ती. एखाद्या आपल्याला आयुष्यात देवाने इतकी मोठी गोष्ट दिली नाही आहे ह्याची तिला पोचच नाही आहे. ती इतकी आनंदी आहे. ती मी भेटल्यानंतर इतकी खुश होते आणि आम्ही दोघी इतक्या गप्पा मारतो. ती मला व्हॉट्सॲपवर रोज मेसेजही करते गुड मॉर्निंगचा पायाने. सो मला असं वाटतं ही खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे. आनंदवनाने मला खूप वेगळ्या पद्धतीने इन्स्पायर केलं की खरंच ते आनंदवन आहे की त्यांच्याकडे खरंच काहीच नाही आहे त्या लोकांकडे, पण तरी ती लोकं इतकी आनंदी आहेत की आपल्याला प्रश्न पडतो की बापरे, आपण म्हणजे आपल्याला स्वतःला विचार करायला लावणारी ती जागा आहे की बापरे, हेमल कसाला गेले होते, तिथे पण अशी लोकं बघून आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे किती गोष्टी आहे तरी आपण किती कटकट करतो आणि ह्या लोकांकडे काहीही नाही आहे. स्टील दे आर सो हॅपी. सो तो आनंद आनंदवनात मिळतो आणि त्या आनंदवनातल्या ट्रिपनी मला खूप इन्स्पायर केले. सो आजही माझं सगळ्यांची असोसिएशन आहे, छान मजा. आम्ही फोनवर बोलतो, काही कार्यक्रम असलं तर आमचं बोलणं होतं. बट येस, आनंदवन या जागेने मला खूप खूप आयुष्यात इन्स्पायर केलं आहे. खरं सांगायचं ना तर मला अशा लोकांकडे बघून असं वाटतं की एक वेगळं इन्स्पिरेशन येतं. आणि सेकंड असं वाटतं की आपल्याकडे इतकं आहे. प्रत्येकाकडे दोन गोष्टी असतात, दुःख आणि सुख खूप आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे बघितलं. आणि एक सांगू का, पुन्हा म्हणजे मला ह्या माध्यमातून हेच सांगायचंय की त्यांना काही सहानुभूतीची गरज नाही. ते इतके एन्जॉय करत असतात, त्यांना हे माहितीच नाहीये की त्यांच्याकडे काय नाहीये. म्हणजे एक अंध व्यक्ती होती जी मला स्वेटर बनवून देणार होती. मी तिला म्हटलं मला आईला स्वेटर हवाय. त्या अंध व्यक्तीने मला प्रश्न विचारला, कुठल्या रंगाचा हवाय स्वेटर. मला असं झालं, म्हटलं माझा फेवरेट ग्रीन आहे, तर आपण ग्रीन कलर, हो मी ग्रीन कलरचा स्वेटर नाही. त्या व्यक्तीला दिसतच नाही, त्या व्यक्तीला रंग माहिती आहेत, पण त्यांना माहिती नाही आहे आणि ते त्याच्यात आनंदात आहेत, ते खुश आहेत, त्यांना काही फरक पडत नाही आहे. त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आनंद मिळाला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काहीतरी मिळाले. आता म्हणजे त्याला तसं काही वाईट वाटत नाही. किंवा काही मूकबधीर विद्यार्थी होते, ते माझ्याबरोबर डान्स करायचे, आम्ही गप्पा मारायचो. मला त्यांची भाषा येत नाही, पण मी काय बोलते ते त्यांना कळायचं. मी साईन लँग्वेजमध्ये त्यांच्याशी बोलायचं जशी मला येते. ॲक्टर असल्यामुळे आपल्याला हे तर माहिती ना, डान्सर ॲक्टर असल्यामुळे मी काल झोपले हे आपल्याला येतच ना, तर मी करायचं, त्यांना सगळं कळायचं त्यांना. आणि गप्पा मारायचो आम्ही, तासन तास गप्पा मारल्यात आम्ही, काही फरक पडत नाही. इट इज फन. आणि त्या गोष्टीने मला खूप आनंद दिला. मी म्हटलं की आनंदवनात प्रत्येकाने एकदा जावं. तिथे आपल्याला जे सगळे आपले अहम असतात ना, इगो,
सगळे गळून पडतात एका जागी आणि आपण बाहेर येताना खूप वेगळी व्यक्ती म्हणून बाहेर पडतो 100%. शब्द नाही सुचत तेव्हा जेव्हा असं आपण ऐकतो, पण खरंच त्यांना सहानुभूतीची गरज नसते. त्यांना असं पाहिजे असतं की आपण त्यांना इक्वल काम त्यांना काम महत्वाचं आहे. ते काम करत असतात, कधी तसे रिकामे बसलेले नसते, सतत काम करत असतात, काही ना काहीतरी काम करत असतात. ऍक्च्युली हे खरं आहे. म्हणजे तो तर म्हणाले की तुझे हे इन्स्पिरेशन आहे, म्हणजे हीच खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे. कारण तू तिथे जाऊन बघितलंस आणि तिथे अनेक सर आहेत, अनेक मॅडम आहेत ज्या सगळं सोडून तिथे आता राहतात आणि तिथेच काम करतात. ताजने सर म्हणून आहेत, म्हणजे आमटे फॅमिली तर 100% आहे, पण ताजने सर आहे, दीपक सर आहेत, रवी सर आहेत. हे मूकबधीर मुलांसाठी ताजने सर स्वतः फिजिकली चॅलेंज आहेत, पण ते आनंदाने इतकी वर्ष काम करतात आणि मज्जा येते त्यांच्यावर सगळ्यांवर गप्पा मारताना. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले तर आणि सगळे भेटतात तेव्हा खूप छान वाटतं आणि इट इज रिअली नाईस. आणि शकुंतला तर बाकी तर सगळे आमची ती विवेक वगैरे ज्योती ती मुलं मुली आहेतच, सगळे फारच गोड आहेत, पण शकुंतला मेक्स मी स्माईल आणि मला तिचा मेसेज आला की पण खूप बरं वाटतं. हाय शकुंतला, नक्की बघ, नक्की सांग. खूप भारी गोष्टी आहे ही, कारण ती जर मी नाही इमॅजिन करू शकत ग. नाही, खूप जण मला जेव्हा मी पहिल्यांदा जाणार होते तेव्हा असं वाटलं होतं मला खूप रडायला येईल, मी कसं फेस करीन, त्या लोकांबरोबर कशी राहीन 8 दिवस आणि काय होईल. पण त्या 8 दिवसात मी एकदाही रडले नाही, उलट मी मज्जा केली 8 दिवस. इट वॉज अ पिकनिक फॉर मी. इतकी मज्जा केली मी त्यांच्याबरोबर. कुठल्याही क्षणी मला असं रडून येतंय की अरे या ह्या व्यक्तीकडे हे नाहीये, ह्याचं मला वाईट वाटतंय, काही नाही. ते इतके एन्जॉय करत असतात ना की काही जर फिजिकली चॅलेंज असतील तर आम्ही त्यांना, तर व्हीलचेअर आहे ऑफकोर्स, ताई संध्याकाळी जायचं फिरायला, आपण सगळ्यांनी चालत जाऊया, चला. चालत म्हणजे त्यांचं म्हणणं त्या व्हीलचेअरवर मी चालत, पण हे त्यांना हे त्यांच्या डोक्यात नाही की हे ना आपण खूप आता टॅबू काढलेत की तुम्ही बॉडी शेमिंग करता, हे काही नाही. तसं ते मला म्हणलं ताई चल ना संध्याकाळी आपण सगळे चालत जरा असे शेवटपर्यंत जाऊ मस्त. असं आपण जर म्हटलं तर आपण अशा व्यक्तीचा अपमान करतोय, त्या दिव्यांग व्यक्तीला त्रास देतोय. तिला हे कळलंच नाही की ती हे बोलून गेली. हे किती छान आहे ना. आपण विचार करतो बोलताना, करेक्ट, असं कसं. म्हटलं हो जाऊया ना संध्याकाळी आम्ही सगळे एक दिवस चालत असे गेलो, चाललो, फिरलो, आनंद मनात असे काय काय चक्कर मारली, परत आलो संध्याकाळी. सो इट इज फन ना. खूप खरंच खूप आपण हे आता खूप टॅबू करून ठेवले, बॉडी शेमिंग आहे, ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, त्यांच्याकडे काही कोणाला वाटत नाही. हे सगळ्यात छान आहे. सर्व जगणं म्हणजे काय ते तिथे जाऊन करतात. त्यामुळे प्लीज माझी सगळ्यांना एक विनंती की एकदा तिथे जा, म्हणजे तुम्हाला कळेल जगणं काय असतं. ऍक्च्युअली तर मला असं आतुरता लागली, प्लीज वेळ काढून नक्की जाणार. कारण आपण म्हणतो ना इथे फिरायला जाऊया, कधी कधी अशा ठिकाणी 2 दिवस जाऊन यावं, एक वेगळं तुम्ही आनंद घेऊन याल आणि खरंच ते आनंद आहे. नक्की जाणार. ऍक्च्युली असं मगाशी तो स्किप झाला प्रश्न की तुला तुझा तू म्हणतो ना आपण की मला ह्या रूपात स्वतःला स्क्रीनवर बघायचं किंवा एक असं, आता मला जर आर्टिस्ट व्हायचं किंवा ऍक्ट्रेस व्हायचंय तर मी थिएटर जॉईन करायच्या ऐवजी किंवा थिएटर जॉईन केल्यानंतर काम करायचंय, किंवा आताही होतं की मला साधं सुद्धा काम नाही करायचं, सेम फॉर्म असं नाही करायचं. हे काहीतरी भरमसाठ घेऊन अशी ऑनस्क्रीन येऊन समोरचा व्यक्ती बोलला पाहिजे अरे काय ऍक्टिंग केली, अरे काय काम केलं, असं तुला कधी वाटलं आणि काय काम करायचं वाटतं? मला आवडायचं वेगवेगळे रोल करायला, मला आनंद, सगळ्या रोल्सनी खूप आनंद दिला. पण एक व्यक्तिमत्व करताना मला खूप आनंद झाला होता, ते म्हणजे स्वराज्य जननी जिजामाता या सिरियलमध्ये, की जिजाऊ बद्दल आपल्या मनात प्रत्येक मराठी माणसाच्या मनात खूप आदर आहे. एक अशी आई जिने स्वतःच्या मुलाला स्वराज्यासाठी आणि स्वराज्य उपकरणाचं स्वप्न दिलं, अशी एक आई. खरं तर असं म्हणतात ना की शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा, आपल्या घरी नाही. पण त्या आईने असा काही विचार केला नाही आणि असा एक शिवबा तयार केला आणि ते महाराज आपल्या सगळ्यांना दिले. आणि आपण आजही त्यांच्या आठवणीने आपल्या डोळ्यात आजही पाणी येतं. आजही महाराज म्हटलं प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आपण म्हणतो, असं होतच नाही. तर अशा माऊलीचा रोल करायला मिळणं वॉज अ प्लेजर आणि त्यासाठी मी जगदंब क्रिएशनची कायम आभारी आहे की त्या रोलसाठी त्यांनी मला बोलवलं. सो ते मला बघायला मिळालं आणि ते मी बघितलंय आणि वेगळं मराठी, वेगळी परिधान आणि सगळं अटायर पासून बॉडी लँग्वेज पासून खूप प्रयत्न केला. मला असं वाटतं ते मला मिळालंय, त्यामुळे मी सॅटिस्फाईड त्या अँगलनी आहे. अजून नवीन काही करायला मिळालं तर आवडेलच मला, पण जिजाऊंचा रोल वॉज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो मी केलाय. मला असं खूप भारी वाटतं ऍक्च्युली की त्यासोबत गप्पा मारून, कारण हे डिस्कशन ऍक्च्युली नाही होत. मी खूप वेळा असा विचार पण केला होता की आर्टिस्ट नाही विचारेन, पण ते होतं ना समोरच्याला आवडेल की नाही. बरं झालं बोलण्याच्या ओघात आपण खूप हो हे नाही होत.
मला असं टेन्शन पण येतं की समोरच्याला आवडेल नाही आवडेल, तो कम्फर्ट आहे नाही, आपल्याला माहिती नसतं ना माहिती नसतं. समोरचा Correct, काय correct, व्यक्ती आहे. correct. नाही, नाही, पण पण तू thank you. स्वतःहून बोलायला सुरुवात केलीस म्हणून मी इतकं बोलू Thank शकले. you, thank you so थँक्यू सो much. मच. आणि एक म्हणतात ना, जाता जाता एक महिलांसाठी छानसा संदेश संदेश म्हणण्यापेक्षा ना त्यांच्याच लाईफला उपयोगी पडेल अशी गोष्ट सांग ना. गिल्ट फ्री आयुष्य नक्की जगा 100%. आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कारण मगाशी म्हटलं तसं, जर एक घरातली स्त्री शिकली तर अख्खं घर शिकतं, हे आपण असं म्हटलं होतं. तसंच एक जर स्त्री हेल्दी राहिली घरातली, ती निरोगी राहिली, तर ती अख्खं घर निरोगी ठेवू शकते. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण तुमच्याकडे कोणीच लक्ष देणार नाही. ते तुमचं तुम्हालाच करायला पाहिजे. ते स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि कुठलंही गिल्ट ठेवू नका. जे करता त्याची जबाबदारी स्वतःवर घ्या. ओके, माझ्यामुळे झालंय, चूक का बरोबर माहित नाही, चूक झालं असेल तर सॉरी, बरोबर झालं असेल तर वेल अँड गुड, असं करून पुढे जा. गिल्ट घेऊ नका आणि छान आनंदाने जगा. कारण तो आनंदाने जगणं हा तुमचा अधिकार आहे आणि त्यासाठी तो तुम्हाला दिवस दिलाय. तो दिवस तुम्ही साजरा आयुष्यभर करा. भार्गवी ताई, आई शपथ सांगते मी, हे वाटते मला खरंच वाटलं नव्हतं माझ्या स्वतःच्या गप्पा मारशील. आणि तू ऍक्च्युली पॉडकास्ट घेतेस, त्यामुळे कदाचित तू तशी माइंड फ्री असशील आणि तेवढे टॉकेटिव्ह असशील. सो त्यासाठी थँक्यू Thank you. सो मच. Thank you so की much. मला खूप खूप भारी वाटते ह्या टॉपिक बद्दल बोलून. कारण मी ऍक्च्युअली विचार करून येत नाही की मला हे काय बोलायचं, बोलायचं, मी correct. समोरच्याचा कम्फर्ट झोन बघूनच प्रश्न विचारते. हेच मुलाखत घेणाऱ्याचं काम आहे ऍक्च्युली. हा. ते तू करतेस उत्तम. सो थँक्यू सो मच. Thank आणि मराठी मनोरंजन विश्व आणि तुझे ऑडियन्स जे तुझ्यावरती खूप प्रेम करतात, त्यांच्याकडून एक लेटर आम्ही द्यायचं काम करतो. Oh. सो ते ॲज अ गिफ्ट म्हणून मला तुला द्यायचं आहे. भार्गवी ताई, गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. आणि हे छोटंसं गिफ्ट आमच्याकडून तुला, होप तुला आवडेल. थँक्यू. बघू शकते का लेटर? येस येस. सो हॅपी. लेटर किती छान. पत्र पूर्वी मिळायची, तसं पत्र छान मिळालं तर किती छान. प्रिय भार्गवीताई, ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहे, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. ताई, तुझ्या कलाक्षेत्राची सुरुवात भरतनाट्यम या नृत्य प्रकारापासून केलीस. नंतर हळूहळू बालनाट्य, त्याचबरोबर जाहिरात क्षेत्रात काम करायला सुरुवात केलीस. तू मनोरंजन क्षेत्रात तुझं स्थान तुझ्या अभिनयातून निर्माण केलंस आणि त्यामुळेच प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम तुला मिळतंय. नाटक, सिनेमा, मालिकांमधून तुझं काम तू चोखपणे करत आलीस. माहोल मुली या कॉन्टेंटमुळे तर तू प्रेक्षकांच्या अजून जवळ आलीस आणि त्यांना तू आपलीशी वाटायला लागलीस. असंच सुंदर सुंदर कामांमधून प्रेक्षकांना भेटत राहा आणि त्याचबरोबर तुझी काळजी घेत राहा. बाकी खूप प्रेम. थँक्यू सो मच. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. आणि मराठी मनोरंजन विश्व कायम माझ्या प्रत्येक नाटकाला, प्रत्येक सिरियलला छान प्रमोट करता. सो थँक्यू सो मच. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मलाही माहीत नव्हतं मी काय बोलीन, पण मला हे नक्की मी ठरवलं होतं की थोडंसं बोल्ड बोललं तरी चालेल. कारण आपण ट्रोलिंग वगैरे तर आता ह्या गोष्टी आपण विचारच करत नाही. पण ह्यातनं चार बायकांना चांगल्या गोष्टी ऐकता आल्या या दिवसभर. तुमचा जो स्त्री म्हणजे महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने चांगल्या गोष्टी कळल्या आणि त्यातनं 4 जणींना काही मिळालं तर मला असं वाटतं महिला दिनाचं जे ध्येय आहे ते सार्थकी लागेल. येस, ॲक्च्युअली थँक्यू सो मच तुलाही. कारण हे नाही होत आणि ते आज झालं, ते मला खूप छान वाटतंय आतून की हे झालं, आपल्याकडून होतंय. त्यामुळे एक वेगळं प्राऊड फिलिंग असतं आणि त्या सुजामुळे मला पण मिळालं. त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.